ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. काय उचित सुरेश जे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पाशीचा स्नान दिसे वस्तुरात देवा मग तैसे काहले ते मनहे भ्रांती दासले. आता काळे कापुले तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे. वे सकाळ सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता परी आमदे. तैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरू ती सरिता ते सागरू तेजी देवी ना तरी अपत्या ते माये सांडूनी तरी गाये. तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा तैसा सर्वांतरी आम्हासी देवा तुझी एक आहासी. आणि बोलले तरी न मानसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे विजय ना धर्मा ते जडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. जरा मोठा काय आपल्याला एक दोन वेळची गॅपही भरून टाकते. दोन दृष्टिकोन आहे. एक ती मध्ये आपल्याला या वेळेला वाचन वगैरे काय करतात फक्त झालं वेळ कमी होता कार्यक्रम होते होता बऱ्याच गोष्टी. आणि दुसरी बाजू ही पण आहे या अध्यायाची भूमिका सांगितली जाते. नाना योग विभाव भांडा सुरुवातीला होळीचा उल्लेख केलेला आहे. तर ही जी भूमिका आहे त्याच्यामध्ये हे सगळं योग मार्गाचं प्राधान्य मी यात सांगते. आपल्याला कल्पना आहे 6 अध्याय सगळा योग मार्गाचं वर्णन करणार आहे. आपण प्रापंचिक माणसं म्हणजे आता जे कोणी याच्यात संन्यस्त वगैरे असतील तर सोडून द्या. सर्वसाधारण आपण प्रापंचिक त्यांना हे योग मार्गाचं कर्म कठीण आहे. त्यामुळं जरा जलद बघायचा अध्याय जरा बराबरा वाचून 100-150 वेळा काय तसं सोडून जायला नको वाटते. ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत. मी एकदा म्हणणार 6 अध्याय तुम्ही आपल्या घरी जा. आत्मयोग आत्मबंधू म्हणजे काय याच्यात काही महत्वाच्या उभ्या पण आहेत. असं नुसतं जर म्हणावं की हा योग मार्गच आहे आपला ते तुमचं तुम्ही एकदा वाचून ठेवा. त्यांना कोणाला पुढे जायचं असेल त्यांनी ते सगळं कसं आसन घालावं काय करावं म्हणजे कुंडलीचं काय होतं वगैरे ते कुंडली स्वारीकडे खूप स्वस्त झाली होतं. तर ते जे काय असेल ते आपलं तुमचं तुम्ही बघा. आपला त्याच्याशी संबंध स्वतःचा काही नाही त्यामुळे आपण काही त्यात पडत नाही. ती जेव्हा केव्हा तिचं काय काम करायचं ती कळेल असं आपल्याला वाटतं. पण ह्यात जी सांगितलेली आहे ती त्यांनी स्वतःच्या युगानुभावाचं सगळं भांडार उघडलेलं आहे. तर आता ते नाथपंथी आहेत आपल्याला माहिती आहे. तुमची गोष्ट वेगळी पडते. त्यांना तो विषय मिळाल्याबरोबर त्याने त्याचं पुढे सगळं आता आपण तिथपर्यंत येऊन थांबलो. आता आपण ज्या काही 160 किंवा वाचल्या सुषमोदेश प्रतिष्ठाप्य ही जी सुरुवात आहे तिथून थोडं त्यांनी आणखीन तपशिलात करून हा सगळा योग सांगितला. तर पुढच्या वेळेस थोडा एक अर्धा तास आपल्याला वाचनच करावं असं. मी तर काय त्याच्यावर समजतो ते जे काही योगाचा मार्ग आहे जे जाणणारे असतील ते सांग. पण हा मार्ग आपल्या सर्वसाधारण माणसांना सांगण्यासारखा या अर्थाने नाही ज्या अर्थाने तिथे योगाचं मांडलेलं. पण ह्याचा अर्थ 6वा अध्याय आपल्याला म्हणजे असं नाही. जे मनात वाटत होतं की 6वा अध्याय आपण घ्या केली की काय नाही 7व्याला जाऊ. पूर्वी आम्ही निवडक अध्याय बघितले तसं मात्र 6व्याच्या बाबतीत शक्य नाही. ते पुन्हा एकदा बघितल्यावर लक्षात आलं. कारण आता वाचले आपण होऊया इतिहास पहिल्या 100 होऊया आपण जे उभे बघितलं त्याच्यात आपल्या लक्षात आलं नाही. काही महत्वाच्या गोष्टी ज्या आल्या की ज्या एरवी कुठे आलेल्या नाही आणि आपल्याला उपयोगी पडल्या. उदाहरणार्थ ते निवृत्ती दासे जाणतले मग अवधान द्या म्हणतले नवल पांडव कोळी झाले कृष्ण दिवस. अशा अनेक कल्पना ह्याच्यात आहे. पांडवांच्या जीवनामध्ये कृष्ण दिवस उगवला हा तसा विरोधाभासच आहे. कृष्ण म्हणजे काळ. हा काही कृष्ण काळाने नुसता पूर्णावतार आहे.
त्यामुळं अवताराची शुभ्रता आहे, त्याच्याबरोबर त्याच्यात जी जीवनाची दुसरी बाजू, ज्याला आपण नेहमी बाजूला ठेवायचा प्रयत्न करतो, अंधार किंवा काय ते आपल्याकडचा मध्य पक्ष, कृष्ण पक्ष जो म्हणतो आपण, तर ते सगळं मिळून महिना होतो, तेव्हा तो महिना पूर्ण होतो. हा पूर्ण अवतार असल्यामुळे त्याच्यात सगळं पूर्ण आहे, काही नाही असं नाही. म्हणून कृष्ण चरित्र हे सगळ्यात कठीण काय. रामाचं चरित्र विनोबा म्हणायचे तसं बाळगोद अक्षर आहे, सरळ काय म्हणायचे ते म्हटले आहे, सरळ आदर्श निर्माण केलेले, सरळ काय ते वागलेलं आहे, असं सगळं इकडे दिसतं. कृष्ण चरित्राचा मुलगडा होत नाही, काय नक्की त्या चरित्रामध्ये घडलं आणि कसं आपण यातून काय घ्यावं याचं कठीण आहे, कारण ते पूर्णच आहे. त्यामुळे आपल्याला आता वरती पक्ष लागला, अंधार पडला म्हणजे मग आपल्याला काही सुचत नाही, दिसत नाही, संध्याकाळ झाली तर दिवसा उजेडी बसलोय म्हणून एवढा संवाद आहे. पण एक अंधार पडला आणि लाईट गेली तर लगेच चाचपडायला होती माणसं. तिथं बसले कोण आठवून शिवाई, कोण आठवून ते कुठं बघतात, कोण आठवून ते कुठं बघतात, उगा जो आपल्याला नाना विचार होणार आपल्याला नाही का ते अंधारात गोळावरून आमची काहीतरी घेऊन ये म्हणलं की तिकडे जायचं म्हणलं जरा थोडं बिचकतात. दिवसा सांगा की जरा दहा बळात म्हणते आपलं घेऊन ये म्हणून पळत जातील म्हणून. हा दिवसाचा आणि अंधाराचा फरक आहे, दिवसाचा आणि रात्रीचा फरक आहे. तर तसं थोडंसं व्यवस्थित आहे. पण हे कृष्ण जे आहे याच्यातलं ते थोडंसं वेगळं आहे. आपण ज्याला काळ्या अशा अर्थाने म्हणतो असं जीवनाला पूर्णता आणणारं जे काय राहिलेलं आहे आपल्याकडचं ते सगळं पूर्ण करायचं काम चाललेलं. नाहीतरी परमार्थ शुक्ल पक्षासारखा म्हणजे थोडासा कृष्ण पक्ष प्रपंचामध्ये किती त्रास आहे. एकदा काळा हा अर्थ जर आपण घेतला, समजा कृष्ण बाजू जर घेतली, वैद्य पक्ष जर घेतला, तर त्याच्यामध्ये किती कष्ट आहेत. 1 कष्ट माणसाला परमार्थात केलं कुठल्या कुठे याच्या 1 फक्त म्हणजे असं म्हणतात कृष्णाच्या वचनामध्ये सुद्धा आहे किंवा किती कष्ट प्रापंचिक लोक करतात आणि त्या मनात त्यांच्या हातात काय पडतं असा विचार केला तर खरोखर तो कृष्ण पक्षच आहे. आपला जो परमार्थ आहे ना तो शुद्ध पक्ष आहे. त्यांच्या समोर आहे, शांतपणे वाचन केलं, माणसाने योग केला, काय त्याचा आता योग बी सोडा, ते ज्यांना शक्य असेल ते करतील, पण नसेल शक्य समजा तर इतर साधन आहेत काय ते त्यांनी केलं, सरळ मार्ग आहे. हे असं शुद्ध पक्षाचं काम आहे. पण प्रपंचाचं कृष्ण पक्षाचं, त्यामुळे ते तिथे आत एक बाहेर एक दंभ मनात अजून काय तुम्ही दाखवायचे. एकदा गेल्यावर तुम्हाला सांगतो ते गप्पा झाले तो म्हणतात ते निघू दे, पण गेले का बघ रे बाबा, मग तुम्हाला सांगणारच होते बरेच दिवस झाले की गेल्या. हे सगळं असं कृष्ण काम आहे. तर त्याच्यात हे असं अर्धवट मिक्सर आहे त्याबद्दल सगळं परमार्थात हा काही मिक्सर नाही. तुमच्या तोंडावर संकेत काय असेल ते स्वच्छ आत असेल ते बाहेर, तसं प्रपंचात आत असेल ते बाहेर दाखवून सोयीच विचार सो करू नका. कुठंच आपल्या प्रपंचात अगदी छोट्याशा एवढ्याशा प्रपंच सुद्धा एकमेकांच्या बद्दल जर खरं मत सांगायचं ठरवलं तर किती काम प्रपंच खात्री देता येईल विशेष करून तुम्ही चांगले आहात मी चांगले आहे ठीक आहे. प्रपंचात सगळं पिक्चर काम आहे इकडे बरोबर. त्याचं काम स्वच्छ सरळ आहे. गुरु सरळ सांगतील काय असेल ते अशी परिस्थिती आहे असं असेल तर तसं सांगतील तिथे स्वच्छ आहे वाटली स्वच्छ आहे काय त्यांना म्हणायचं त्यांनी स्वच्छ घेऊन ठेवलेलं आहे. पण तसं काही नाही, इकडे सगळं टेळं काम. त्यामुळे ते थोडंसं आहे. पण ते सगळं मिळून आपलं जीवन होतं का नाही म्हणत. पूर्णावतार काम म्हणलं असेल तर त्याच्यात हे सगळं मिळूनच जीवन आहे. असं नाही की माणसाला 12 तास दिवस आहे तर उरलेले आणि 12 तास दिवसच आहे असं. 12 तास त्याला अंदाज सहन करावा. हे गणित आहेच ना शेवटी कुठेतरी. आपण नाही का बरोबर म्हणजे काही क्षणाचे दिवस काही उताराचे दिवस माणसाला सहन करावंच. ते दोन्ही गेल्यानंतरच माणसाचं पुढे कुठेतरी काहीतरी किंवा पुढची वाटचाल ही वाटचाल व्हायची असेल. आपल्या जीवनात माणसं वाटायला येतात, इतकी माणसं आपल्या वाटायला येतात. सगळी काही लाईनीनं काय सगळे पास पाडून का सगळे लोक थांबलेत सगळे. कल्पना करू आपापल्या प्रपंचामध्ये आपापले काय व्यवसाय असतील उद्योग असतील त्याच्यामध्ये आपल्या वाट्याला इतकी माणसं येतात. तर ती काही अगदी सगळी अशी चॉईसेस का माणसं सगळी एका पुढे किती लागली. आपण त्यांना म्हणतो तुमच्याशिवाय नाही वगैरे वगैरे ते सगळं ठीक आहे. पण मुळामध्ये टीका अशी काय तसं नसणारच आहे. काही असे अनुकूल काही प्रतिकूल असं चालणार. हे सगळं म्हणून पण जीवन आहे ना. नुसतं अनुकूल म्हणून कुठे जीवन आहे, प्रतिकूल म्हणून हे सगळं ज्याला आपल्याला ज्याच्या उपासनेने होतं किंवा ज्याचं स्मरण ज्याच्या चरित्राचा अभ्यास केल्याने होतं ते म्हणजे कृष्ण. तेव्हा पांडवांच्या जीवनात जेव्हा कृष्ण दिवस उगवला, आता कृष्ण म्हणजे काळा नाही म्हणायचं ते पूर्ण जीवनाची कल्पना, पूर्ण आदर्शाची कल्पना ज्यावेळेला तिचा आली अस्तित्वात तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये वेगळं काहीतरी नवल घडलं. आणि त्याचं सुद्धा काम असं आहे. कृष्णाचं वर्णन करताना असं म्हणलंय, देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला. उदरी वाहिला काय आपण झाड लावून फुलं दुसऱ्याच्या दारात पडत काय असं होतं की आपल्याला नाही का. पण पाणी घालतो आपण काय
आपण इतकी वर्ष लावले झाड आहे आपल्या सोडून चार फुलं पडतात त्यांच्याकडे, आता काय करणार आपण असं होत नाही. पण त्याने आपलं थोडं रुचून राहते तर तुझं काय नाही. कृष्णाचं जीवनच असायचं. देवकी हा बघितला आता देवकी हा उदरी वाहिला म्हणजे आपली किती 137 वगैरे. यशोदा सायासे पाळेला किती घट्ट आहेत आणि शेकी उपयोगा गेला पांडवा. काय जीवनामध्ये वेगळं आहे मला सांगा. मुलगी वाढवायची जन्माचे कष्ट सगळं काय ते करायचं आणि उपयोगा गेला. कोणीतरी कोण त्रयस्थ मनुष्य काय नाव गाव माहित नाही त्याच्या आयुष्यावर त्या उपयोगाला ती मुलगी जाते. आपल्या प्रपंचामध्ये काय असते तरी तसं काय खरं वाटेल. कृष्णचरित्राचा अभ्यास असलेला अर्णामध्ये अरे ते त्याच्यासाठीच आहे असं जसं वाटेल. हे एक मुलीचं आहे आणि निसर्गाने आहे म्हणून जरा बरोबर वाटतं. पण आपण एखाद्यावर उपकार केला असतो तर फार अगदी त्याचं केलं. अगदी शेजारी आहे अमकाय तमकाय आमचे जुने मित्र आहेत हे आहे झाले 25 वर्ष झाली 30 वर्ष झाली उपयोगा पाठव असे गेला तर काय आपण तिथेच चिंतन करत असतो. ज्ञानेश्वरांनी कसं वर्णन केलंय तर तसं जीवनामध्ये अशा गोष्टी दुसऱ्यांच्या उपयोगाला जाणाऱ्या सुद्धा असतात. आपण हे तितकंच आहे त्यावेळेला दुसरा कोणतरी लावतो ना आपल्या घरात फरक पडतात. मुलीची जशी दुसरी बाजू आहे तर त्याच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलेलं असतं हे आता इथे लिहिली देवकी वगैरे काय त्यांनी पालन केलं यशोदे सायासे पाहिला असंच काहीतरी करून आपल्या जीवनात कोणीतरी आलं ना. मुलीची बाजू म्हणत नाही मुलाची पण म्हणत नाही. मुद्दा तोच आहे शेवटी. त्या आईने एवढं त्याचं कष्ट करून त्या मुलाला वाटलं त्याचे सगळ्यात हाल कष्ट काय ते काढले त्याच्यासाठी काय ते चुकून त्याच्या सगळ्या गोष्टी केल्या ऍडजस्टमेंट केल्या केलं आणि शिकी उपयोग केला ऐकूच्या उपयोगाला पडतो विचार. पण एकंदरीत पूर्ण चरित्र काय आहे ह्याची कल्पना यावी म्हणायचं. नाहीतर आपल्या व्यवहारामध्ये कसं असतं आपण झाड लावलं तर आपल्याला फळं मिळायला पाहिजे वाटतं कधी व्यवहार. पूर्ण चरित्र केव्हा कळतं ते सगळ्यांचं. कृष्णाचे कृष्ण दिवस उगवला आणि मग पांडवांच्या जीवनामध्ये काहीतरी आनंद पसरला असं का म्हणावं लागलं त्यांना. तर जीवनाचं हे स्वरूप आहे आपल्या लक्षात घ्या. आपलं सुद्धा तसंच स्वरूप आहे. खरं सांगा इतके कष्ट करतो कोणाच्या तरी उपयोगाला जातो. आपल्या ते झाडं लावतात ती दुसऱ्या पिढ्या खातात ते कोण असतं त्यावेळेला आपली कुठली तरी झाडं लावली कुठेतरी फळत नाही. हाच विचार मनामध्ये आला तर जीवनातली अस्वस्थता कमी होईल. आपण तिकडून विचार करू शकतो. तर असा हा कृष्ण दिवस पांडवांच्या जीवनामध्ये उगवला तर तो काळा नाही तो पूर्ण दिवस होता. तर ते ज्यांनी ज्यांच्या रूपाने आलं त्या रूपाने म्हणून त्यांनी म्हटलं निवृत्त असे जाणीतले मग अवधान द्या म्हणतले नवल पांडव कोणी राहिले कृष्ण दिवस म्हणून बहु दिवस ओळगा. आता हा कृष्ण दिवस का अवसरू पाहून विनवा हा सुसुही तयाच नाही वापरायचे ना. म्हणजे त्यात सुद्धा भाग्याचं काय असेल आणखी तर दोन गोष्टी सांगितल्या की फार दिवस एखाद्याची काळजी घ्यावी आणि मग एखादं छोटंसं काम त्याला सांगावं. आपलं व्यवहारच आहे असं. फार दिवस एखाद्याची संबंधाची काळजी घेतली तर मग एखादा शब्द टाकता येतो. दिवसभर मनाप्रमाणे वागलं तर संध्याकाळी जरा बाहेर जायचं का म्हणता येतं. आपल्या आयुष्याचं काम चालू आहे आपलं व्यवहारच आहे. दिवसभर जेव्हा त्याच्या मनाप्रमाणे करावं बाबाच्या तेव्हा संध्याकाळी म्हणायला ते जरा माझं एक काम आहे. हा आपला साधा प्रपंच व्यवहार. तर तसं यांचं म्हणणं म्हणून बहु दिवस ओळखावा का अवसरू पाहून कसं आहे त्या काळात तसंच होतं. कसं ज्ञानेश्वरीचा अर्थ कळतो की बघा काही लोक म्हणतात बाबा हे कठीण आहे आणि आयकडे काहीतरी शब्द आले कडचणी आणि आमचं जरा अवघड होतं. पण हे बघा अवसरू पाहून विनवावा. मुलं सुद्धा बाबांचं मूड बघूनच सांगतात कामा विषय काढतात त्यावेळेला किती मूड पाहिलेला असतो. अवसरू पाहून विनवावा असं साधारण बघतात. नंतर तापून आले घरी भांडण झाली दिसतात बाहेर एखादा चपला बूट काढण्यावरूनच कळते काय झाले. एवढ्या जर असताना जर यांनी सांगितलं मला असं काय आपण कॉन्फिडन्स घेतला का डोक्यातून घालतो तुझ्या सुरुवातच विचारायचं असं होतं का कधी. अवसरू पाहून विनवावा असं खरं असतं. पण हा प्रसंग त्यांच्यावर दोन्ही आले नाही त्याचं काय करावी लागलं नाही हे वैशिष्ट्य आहे. त्या याचं कृष्णाचं त्यांना काही करावं लागलं नाही. पांडा तो कुणीतरी सांभाळला कुणीतरी जन्माला घातला काय ते सगळं लोकांच आहे. आणि त्या सुद्धा त्याचं केलं आणि म्हणून त्याच्याकडे एखादा शब्द टाकलाय असं काहीच घडलं नाही.
म्हणजे बहुदिवस ओळखावा हे पण त्यांनी केलं नाही आणि अवसरू पाहावनी विनावा हे केलं. तोच होऊन सांगायला उभा राहिला यापेक्षा आणि काही माझ्या हवं का जीवनात. आपण आपले सद्गुरू शोधले. किती लोकांनी गुरु शोधाचे कष्ट घेतले असतील काही कळत नाही सगळीकडे. म्हणजे वयाचं चिंतनात एवढं आहे त्याच्या की किती लोकांनी गुरु शोधाची गुरु आपल्या तर महाराजांचे सहज वेळा निघालो होतो सोलापूरला. कळलं होतं सुंदर वाटत आहे दुपारी जेवणाची सोय वगैरे असली म्हणून 11-11:30 गाडी तिथं थांबवली. झालं ते सगळं आरती झाली की जावा म्हणतो तिकडं. गेलो काय सोय केली होती सुंदर सगळं झालं आणि आमच्या कामाला आम्ही गेलो पुढे. अशी महाराजांची वाट पडलेली परिस्थिती असते. आलोच या भागात 4 तीर्थक्षेत्र काढणार होतो. त्यात गोंधळाचं नाव कळलं म्हणून इकडे गेलो तिकडे गेलो गडावर गेलो आणि म्हणून त्याचं महत्व आपल्याला कळलं असेल असं मला म्हणायचं नाही. पण जी गाठ पडली ती कशामुळे पडली, किती कष्ट घेऊन आपण ती गाठ घेतली. तसं पांडवांचं झाले तसं अर्जुनाचं झाले. तिचा अर्थ झालेलंच आपल्याला त्याचा सिग्निफिकन्स कळलाय का एवढा प्रश्न आहे. महाराजांची गाठ पडली म्हणून ते महाराजांनी विचारलं का तुमच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना कसं पकडतात बरोबर का तुमच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना. आता ते नेहमीच्या घटना सगळ्या सांगितल्या. असं झालं शिक्षण झालं म्हणून कसा डिग्री पाहायला आलो आमचं झालं मग पास झालं काय दैव झालं मुलं झालं सगळं झालं. मी भेटलो याला यात कुठेच महत्व नाही विचारलं ते बरोबर आहे. म्हणजे त्या विचाराला हा भेटले याच त्या महत्वाच्या घटनाच सुद्धा कुठे त्याची नोंद नाहीये अशी परिस्थिती आहे. म्हणजे पांडवांसाठीच परिस्थिती व्हायला पाहिजे तेवढ्या अर्थाने. एका बाजूने विचार केला तर हो दे तशी असली तरी चालेल असं त्यांचं म्हणणं आहे. कुठेतरी कृष्णदेव सुगवला तसे आपले आपले सद्गुरू आपले आपले मार्गदर्शन आपले आपले काही दैवत हे असं बरेच वेळेला म्हणजे एखाद्याने कष्ट केले नसतील असं म्हणत नाही. त्याने खूप त्याच्यासाठी कष्ट करून घेतले असते. एकलव्य संगीत विद्यालय काही लोक असतात एकलव्य संगीत विद्यालय समोर गुरुचा पुतळा ठेवला गातोय होऊ शकतात असं पण झाले खूप कष्ट केले आणि मग त्या पदवीला. पण सर्वसाधारण आपला विचार आपण केला आपल्या बाजूच्या 10 माणसांचा केला तर काय झालं असेल असं आपल्याला की हे आपल्याला खरोखर हे काय जे सांगितले असं देवकीया अवतरी व्हायला विषवेश आहे पाहिला वेगळा गेला पांडवाची ही एक बाजू. आणि दुसरी म्हणून एक दिवस बहुदिवस ओळगावा त्या अवसर पाहून येऊन व्हावा हा सोसुईच दैवा पाहिजे. हे सुद्धा त्याच्या वाट्याला की बाबा महाराजांची मर्जी आपण आपली कल्पना करायची म्हणून हे सगळं आपल्याला काय चाललंय हे कळावं याच्यासाठी आहे सगळं की महाराजांची मर्जी सांभाळण्यासाठी तुम्हाला माहिती आहे सेवा करण्यासाठी ते पुरतपोटी केव्हा उठून आवरून उभे राहत आपलं वर्णन वाचलं आहे की ते वर्णन वाचलं असेल. महाराज उठायचे 4ला तर आपण 3:30ला तयार पाहिजे. आता 3:30ला तयार व्हायचं म्हणजे एवढ्या कर्मनिष्ठ ब्राह्मणांच्या दृष्टीने त्याचं व्हायचं असेल त्यावेळेला असं काय काय त्यांची ते स्नान अंगत म्हणजे त्यांनी किती आधी उठून त्याची सगळ्या आणि त्यांची पहिली बाहेर पडायच्या आधी दरवाजाजवळ एक एवढी सेवेचा क्षीरसागर म्हटला असं हे ज्यांनी केलं त्यांनी काहीतरी कष्ट करून केलं. म्हणजे बहुदिवस ओळखावा वगैरे हे त्यांना लागू केलं. आपण आपला क्षणभर विचार करू की आपल्या गोंधळ इथं नाव म्हणून तुम्ही गड म्हणा काय अक्कलकोट म्हणा काय म्हणायचं पण जायला मिळावं म्हणून कष्ट केले. पायाला फोड आली चालत चालली अमकाय तुमकाय वर्षांवर महाराजांची म्हणजे आता समजा महाराजच असते मर्जी मिळवावी म्हणून कितीतरी धडपड केली आहे. असे किती कष्ट पडले असतील असा विचार करू. चरित्र कोणीतरी भेट दिली प्रवचनाचं पुस्तक आमच्या घरी वास्तुशांत होती त्यावेळेला आम्हाला भेट म्हणून आलं. काय जे असेल ते आपलं मला काय माहिती काय नाही पण अशा तऱ्हेनं कुठेतरी याच्या जवळपास इकडे तिकडे तपशील पण पण मूळ मुद्दा विचार केला तर ह्याचा आपण काय केलं बहुदिवस ओळखावा आणि मग महाराजांच्याकडे एखादा शब्द असं काय नाही. हा लोकांचं म्हणजे पाहिलं ओव्हरऑल जर पाहिलं तर 90% लोक मला वाटतं याच्यात बसतील असं वाटतं की तेच आपलं तिकडून संदेश पाठवत आहेत मिस कॉल पावा कधीतरी आपल्याला विचार कॉल तर तसं झालंय आपल्याला असं वाटतं हे सगळं संतांचं पाहिलं की हे जे काही कृष्णाचं वर्णन केलं तर तसं कृष्ण दिवस हा जो आहे तसा सद्गुरु दिवस आपल्या जीवनामध्ये आपले कोण असतील की नाही त्यांचाच दिवस उजाडला तो काय आम्ही कष्ट करून उजाडला तेव्हा
काय नाही, थोडेसे म्हणजे किती त्या 100%मध्ये 1%, 2% आपले काहीतरी प्रपंचाचं बाहेर या हातावर करा, आपण काहीतरी थोडंसं धडपड केली आणि आलो अशा स्वरूपाची गाठ समजा ही ज्ञानेश्वरीची समजा ती आपली गाठ करून आपण काहीतरी धडपड केली असं मला म्हणायचं. पण ठीक आहे, लौकिकात एखाद्या म्हणजे आपण मागे बोलू नये का लग्न काही असं मनुष्य रिझर्वेशन नसलं तर रात्रीचा उभा राहून सुद्धा प्रवास करून लागतो. म्हणतो नाही माझ्या काय पुतणीच्या आमचे त्यांचे असे त्यांनी केलेले आहे, त्यासाठी मला एवढे कष्ट करणं भागच आहे. रात्री अपरात्री तसं करून मनुष्य एकदा जाऊन काय ते सगळं पार पाडतो घेऊन झालं तरी करून येतो. या मनाने परमार्थासाठी असे कष्ट असं प्रमाण नुसतंच कष्ट म्हणजे प्रमाण आहे तिने चढले तरी माणसाला त्रास बरोबर धाप लागेल नाही असं. पण प्रपंचाला जी धाप लागलेली आहे त्याला धापताना विचार केला तर किती लागेल. कष्टाचं प्रमाण विचार केला तर असं आहे. म्हणून हा जरी आता आपला चालला योगाचं मूळ तर ह्या योगाला ते नेतात, त्या जाता जाता किती सांगतात तर हे महत्वाचं. याच्यात असे कितीतरी गोष्टी त्यामुळे पांडवबळी झाले काय भगवला कृष्ण दिवस आलो आहे म्हणून बहुदिवस वळगा हे असो कथा सांगली मग अर्जुन म्हणे साहेब देवा ये संत चिन्ह माझ्याजवळच ही संत चिन्ह नाही हे सुद्धा केवढं तरी रिअलायझेशन मला वाटतं. संत चिन्ह शब्द कसा वापरला नाही, संत चिन्हे अंगी न ठकती काय शब्द असेल की माझ्या अंगी संत चिन्ह नाही. एखाद्याच्या अंगी आपण म्हणत नाही की एखाद्या काय चिन्ह आहे त्यांची आम्हाला नाही वगैरे, म्हणजे ते चिन्ह म्हणजे ओळखण्याची खूण किंवा असं काय आपल्याला शब्दाचं व्याख्या करायची असेल ते काय. तर तसा विचार केला तर ह्या संत चिन्हातला आपल्याला काय असेल तर माझ्या अंगी नाही एवढं अर्जुनाचा म्हणण्याचा अर्जुन म्हणजे सरळ स्वभाव, त्यामुळे तेवढा सरळपणा त्याच्याकडे. माझ्याकडेही संत चिन्ह नाही तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कृष्ण दिवस आहे. तसं कदाचित माझ्या अंगी ही संत चिन्ह नसतील पण माझ्या जीवनामध्ये सद्गुरूंचा दिवस असं आपल्याला जरी वाटलं तरी दिवसाकडे बघण्याची आपला दृष्टिकोन बदलेल आणि तोच दिवस कदाचित वेगळ्या पद्धतीने तो कसा घालवावा याचा विस्तार या त्याची भूमिका म्हणजे असेल की तो पुढे कसा घालवावा. कारण शेवटी काहीतरी व्यवहाराचा आचरणाचा भाग आहे आणि हा घालवणारा कोण, ठरवणारा कोण आणि कोण कोणाचं नुकसान करतं तर सुरुवातीला सांगितलं आत्मीय आत्म. मी असं ठरलं काय मी ते माणसाने म्हणून मी फिरत असतो मला काय करायचं माझी क्रिकेट आहे हे आहे मी अमुक करत बसेल मी हिंडतच राहील मी अमुकच करेन. आत्मीय आत्म म्हणतो तुम्ही तुमचे मित्र तुम्हीच आहात तरी होई आपला शत्रू आपण. ज्या माणसाने स्वतःच्या कल्याणाची काळजी घेण्यासाठी काय संत प्रणित मार्ग असेल काय आपल्या गुरुप्रणित गोष्ट असेल ती करायची ठरवली तरी त्यात सुद्धा त्या गुरुपेक्षा सुद्धा याच कौतुक जास्त आहे. पण शेवटी असं ना त्यांनी ठरवलं म्हणून त्यांनी ठरवलं नसतं तर काय करणार ते गुरु त्या घोड्याला त्या पाण्यापर्यंत पुढं काय जास्तीत जास्त एवढं होईल याच्यापेक्षा काय होणार याच्यापेक्षा स्वतंत्र काम स्वतःलाच आहे. त्याला कोण विवेक चुडामणी शर्माचा रेफरन्स काय नसतो काय आहे ते आपली जी करणी सवय तसं स्वतः ठरवलं हे त्याचा तर तो त्याच्यातला जो भाग आहे तो एकदा घेऊन गेला बघा आत्मनिर्भर आत्मनिर्भर या बऱ्याच महत्वाचं आहे. कर्माने वाटलं तर पाहत उद्धरेत आत्मा आत्मान पावसा आपण पाचवी म्हणून आपणची आपण पेया घातची गतवते म्हणून या चित्त देऊन या नाथडी या. मी स्वतःची देहबुद्धी कमी करायचा प्रयत्न केला तर सुख माझ्या जीवनामध्ये येणार आणि ते येण्याचं काम माझ्याकडे एवढं. हे काही कमी महत्वाचं पुढे योगाचं काय बघायचंय ते बघण्यासाठी सुद्धा मी ठरवलं प्राणायाम करायला बरोबर. पण प्राणायाम करणं आता ते बाबा जरी झाले रामदेव बाबा काय ते शेवटी करून दाखवतील असं करा म्हणतील तसं करा म्हणतील काय फी घेतील फुकट शिकवतील काय तरी करतील ह्याच्यापेक्षा काय करणार शेवटी हाच प्राणायाम करणार शेवटी नाही का बंधू आत्मा तो शेवटी स्वतःचा मित्र तोच त्यांनी ठरवलं तर तो करणार तरच त्याला उपयोग होणार नसेल तर हे त्यांनी म्हटलंय तसं इकडं पारमार्थिक दृष्ट्या हे जे काही सांगितलं शास्त्र तेच याच्यात आहे. आता योगाचं जे शास्त्र सांगितलं ते पुढे सांगायचं पण त्याच्या आधी थोडंसं त्यांनी असं म्हटलं की देहाभिमान सोडून जर समजा मी जर चित्त द्यायचं किंवा काय व्यवहार करायचा ठरवला जर नाही ठरवला तर घात मार. मी ठरवला की बाबा हा मला आणखी
हे देहाचा अभिमान नको. असं जर मी जगात ठरवलं सुखाचं माझं मलाच होणार. या अर्थाने ही जबाबदारी आपल्याकडे घ्यावी. कारण व्हायचं काय नाही, हा विचारून अहंकारू सांडीचे मग असतीची वस्तू होईल. बाहेरून कुठून काहीच आलं नाही, आपलं नाव बदललं नाही, काय तुमचं सरकाराचं काय बदललं नाही, काय बदललं नाही, काय बदललं नक्की विचार केला तर त्याच्यात असतीची वस्तू होईल. फक्त काय सोडलं, हा विचारून अहंकारू सांडीचे. हे स्वतःचा मित्र होणं म्हणजे काय, तर हा विचारून अहंकारू सांडीचे. ते माझ्या मनाप्रमाणे वागले नाही याचा असेल, किंवा काय केलं नाही अमुक गोष्ट भागली असं वाटत असेल, काय जे वाटत असेल ते शेवटी ते मूळच्या त्या ह्याला धरून आहे सगळं. तिथे सगळा घोटाळा आहे काय तर तिथे होणार. तेवढा सोडलेला आहे त्यातला. तो सोडला की असं तिची वस्तू होईल. असं ती वस्तू मला आनंद रूपच आहे. मग ते लावले बाबांचं तिथे आनंद रूप ते काय कवन आहे ना ते लावले. तर असं तिची वस्तू होईल तरी आपली स्वस्ती सहजे आपण आपलं स्वतःचं कल्याण हे आपलं आपणच केलं असं म्हणावं लागेल. म्हणून त्यांनी म्हटले कैसे प्राप्तीची वेळ दुर्दैव आंधळेपणाचे डोळे की असं ते आपले डोळे आपण अशी जर वेळ आली तर त्याचं करंटे पण आपल्याकडे की दिवस उगवला नभा म्हणायचे. तसं दिवस उगवल्यावर डोळे मिटून घेतले आणि अंधार पडल्यावर डोळे उघडले तर रात्रच आहे सगळी. जीवनामध्ये रात्रच आहे. तसं काही वेळेला आपल्याला वाटतं. तसं वाटायला कारण आपण डोळे पेटले हे आहे दिवस उघडला त्यावेळेला हे आहे. हे जर लक्षात आलं तर मग ही परिस्थिती नाही येणार की आपल्याला जीवनामध्ये सुद्धा कधीतरी चांगला दिवस येतो. म्हणजे मी चांगला अशा अर्थात म्हणतो कधीतरी उपासनेचा दिवस येतो त्यावेळेस डोळे मिळतो. पुन्हा सांगायचं आहे टिप्पणी करायची विवरण तिथं आहे का. असं काही नसतं की रोज उठून माणसाला काय जपाला म्हणता एखाद रोज उठून त्याला काय उपासना करता येईल. ठीक आहे त्याची जेवढी व्यवहारात जमेल काय तासभर 15 मिनिटं ठीक आहे. पण एखाद दिवस असा येतो त्या दिवशी परमेश्वरानं दिवस तेवढा दिला आहे असा की तुमच्यासमोर काही ठेवलं नाही. 90% लोकांचं भाग्य असेल. मला काही लोक म्हणतात की काय झालं तुमच्या पोटाची चिंता लागली म्हणून तुम्ही परमार्थाचे गप्पा मारा असे गप्पा. आपले सगळ्या प्रकारचे लोक भेटत असतात. ते म्हणजे हे तुमचं बरोबर आहे. तर मला असं वाटतं की ज्यांच्या पोटाची चिंता मिटली ना त्यांनी तरी निदान परमार्थ करावा बघू जगात काय हे म्हणले माझ्या लक्षात आलं. म्हणजे असं कसं काय म्हणजे तुम्ही बघा प्रमाण साधारणपणे ज्याला पोटाची चिंता लागली असे लोक बाजूला पर्यंत त्यांचा परमार्थाचा काय संबंध. मग आम्ही त्यात काही मोडत नाही. ठीक आहे आपल्या भाकरीची तर चिंता नाही ठीक आहे भाकरी तर मिळते मिळेल मग आता आपण परमार्थ करायला लावू. आता तुमची भाकरीची चिंता मिळली प्रॉब्लेमच नाही काय परमार्थ ते तसं कसं तो परमार्थ बरोबर नाही. आम्ही पोट भरल्यावर करतो असं काय पोट भरल्यावर करतो तर तुम्ही पोट भरल्यावर करा बघू काय होते त्याचं ते पुढे परमार्थाचं. पण तसं नसतं हे आपलं सगळ्यात तुझं आहे. दुसरं काय ठीक आहे याच्या पोटाची चिंता मिटली त्यांनी करावं. आज पोटाची चिंता मिटली तर मला सांगा आपण 100-200 लोक 100 लोक बसलो असेल किती लोक असतील 5 लोक असतील 10 लोक असतील अगदी 200 लागली आहे त्यामुळे शक्य नाही नाव पुढे काय महाराज नाही शक्य नाव नाही एक ओळ वाचणं शक्य नाही काय नाही 2 ओळ्याचं सवड अजिबात असं त्याला हुडकायला लागेल हुडकायला लागेल. मग ठीक आहे त्यामुळे मंजूर आहे उरलेले आहे ना. आता उरलेले नाही केलं तर कैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे की असं ते आपले डोळे आपण काय प्रमाणे आहे. मग असं दिवस तरी उगेल का निदान मी असं विचार करतो. ठीक आहे 1 आठवडा गेला 1 आठवड्याने माणसाच्या दिवसात अहो ते कामगार कायद्यानुसार सुद्धा विकली हॉलिडेज ऍक्ट आहे ना ते लोकांची भाषा विकली हॉलिडेज ऍक्ट त्यानुसार तुम्हाला एक काहीतरी सुट्टी द्यावीच लागेल. मालक झाला तरी सुद्धा त्याला ते तो स्वतः एक फळी ठेवून ते उलट ठेवतो नाही असं नाही. त्याला तिचं वाटतं त्या दिवशी थोडी विक्री होईल किंवाच कशा नाही ठीक आहे मालक आहे जाऊ शकतो त्यांना आहे बरोबर. पण त्या कामगाराला घरी सोडा मग तुमची सुट्टी काय बुधवार चालेल तुमची सुट्टी रविवार चालेल ती त्याला द्यावी लागते. मग आता त्यावेळी प्राप्तीची वेळ आहे त्याने अवश्य विश्रांती घ्यावी. तर खरंच आहे जो 6 दिवस काम करतो त्याला 8 तासाची विश्रांती 1 दिवस तरी 8 तास त्याला विश्रांती पाहिजे. आता काही लोकांनी नोकरी करायची विश्रांती सोडून द्या. आमच्याकडचे म्हणायचे ते आले त्याला काही काम सांगितलं ना वाचपन आपल्याकडे ह्याचे संरक्षक त्याला काय काम सांगितलं की काय म्हणायचे. आम्ही रात्रभर तिकडे रानात पाण्याचे पाळे असतात राबतो शेतामध्ये प्रपंचाची कामं दिवसभर करतो. कुठेतरी आम्ही संध्याकाळी म्हणजे दुपारी 2 ते 8 काय 2 ते 10
त्यावेळी जरा कुठे इथं विश्रांतीला जरा अंग टाकायला येतो, त्यावेळी हे आम्हाला काम सांगतो. आता असं म्हटलं तर खरंच असं सुद्धा एखाद्याचं असू शकत नाही. तर असंच एखाद्याचं असलं तर काय त्यांना प्राप्तीची वेळ म्हणजे प्राप्तीची वेळच वेळ नाही असते एखाद्या वेळेला. असं काळ जरा एवढा राहिला नाही पण तरी सुद्धा असतं एखाद्या वेळेला. ज्या वेळेला काळ होता त्यावेळेला काय केलं कोणा ठेवतो त्याच्यावर नसतं काही. अशीच काही परिस्थिती 25 वर्षापूर्वी नसेल ते बघू. मग असं व्हायला जर आपण गप्प राहिलो त्यावेळेला तर प्राप्तीची वेळ निदैवा अंधाळीपणा. म्हणून विनोबाने त्याला म्हटलं की उजाडलं की त्यांनी डोळे उघडून घेतले. आणि मग सूर्य अस्ताला गेला की डोळे उघडले. सगळीकडे अंधार आहे. मगाशी सुद्धा अंधारच होता, आता सुद्धा जीवनात अंधारच आहे. म्हणजे जीवनाची विभागणी तरी एवढी आहे मुळात. निसर्गाने कुठं अन्याय केलेला नाही. निसर्गाचं म्हणणं आहे की ठीक आहे अंधारात 12 तास काढतो समजा, तुला दिवसभर 12 तासाचा प्रकाश असेल, त्याचा आपल्या वाट्यावर सुद्धा काहीतरी प्रकाश असेल तर तो वापरला का नाही याच्यावर अवलंबून आहे. दिलेला प्रकाश वापरा. म्हणजे आपल्याला वचन सांगितलं काय आठवत असेल तो दिलेल्या प्रकाशाचा जे पुरेपूर वापर करतील माताची किंवा कोणातरी आपला विषय निघाला. दिलेल्या प्रकाशाचा वापर पुरेपूर करतील त्यांना पुढील प्रकाश हवा. तर आपण कदाचित प्रकाशाची जर काही करत असू, तक्रार करत असू तर दिलेल्या प्रकाशाचा पुरेपूर वापर केला नाही असं कारण. तर प्राप्तीची वेळ दैवा आंधळेपणाचे डोळे की असं ते आपले डोळे आपण. मग त्याला कोण जबाबदार तर वर्ते येता आत्मैव शकतो. आणि त्यात मनशंका जैसी ते शुक्राचे सुखाचे आणि अंगवारे नळिका भविंद कळतच आपल्याला. तरी तेने उडावे परी न पुरे मनशंका. माणसाच्या परमार्थामध्ये काय जर मोठं कार्यक्रम अडथळ्याचा असेल तर मनशंका. होईल का नाही, होईल का नाही, उपास जरी झाला संध्याकाळपर्यंत निघेल का नाही, संध्याकाळपर्यंत नाही निघला काहीतरी खा आणि त्या काय तुमचं असेल ते खावा ऐकू चालेल. भगवंत म्हणेल ठीक आहे तुम्हाला 8 तास झेपला नाही, त्यावर तरी तो प्रसन्न असेलच की काही. 12 तास नाही केला म्हणून रागवणार नाही, पण 8 तास केला म्हणून प्रसन्न होईल ना. तो काय आपल्यासारखा नाही. म्हणजे आपल्यासारखा तुम्ही म्हणणार आहे काय लागेल. तर आपल्यासारखा मी अशा अर्थाने म्हटलं की 10 गोष्टी व्यवहारामध्ये केल्या एखाद्याच्या आणि 11वी नाही केली तर काय होतं आपलं व्यवहार. तो 11वी लक्षात ठेवतो, 10 विसरून केलेल्या विसरून. तसं भगवंतने एवढं तरी लक्षात ठेवला. तो असं म्हणेल की बाबा तू 8 तास केलास, पुढे 2 तास तुला नाही निभले किंवा 4 तास नाही निभले आणि म्हणून तू काय भाजी भाकरी खाल्लीस. अरे 8 तास तू माझ्या स्मरणामध्ये काढलेस ना, त्यासाठी तू कष्ट सोसलेस, त्याचा मला आनंद आहे. हे म्हणणारा भगवंत आहे. पण मनशंका म्हणजे त्यातल्या त्यात उपासाचं बरं, पण बाकीच्या बाबतीत उपासनेचं काहीतरी ठरवलं तर होईल का नाही, वाचन आहे आपल्याला लिहेल का नाही. आता हळूहळू कठीणाकडे जातो. तर त्यातल्या त्यात पुन्हा एक समजा वाचन ज्ञानेश्वरीचे कारण ठरवलं, रोज आपल्या हातनं 25 वेळा तडीला जात. मनशंका तडी जातील की नाही, कोणी वाचून बघितलं नाही, 1 महिना वाचून बघितलं तर लक्षात येईल 25 काय आपण 50 वेळा वाचू शकतो हे लक्षात येतं. पण ती मनशंका जायला पाहिजे त्याच्यातली. आणि ती कोणी धरून ठेवली आणि कोणाच्यामुळे उत्पन्न झाली म्हणून उदाहरण दिले. शुकाचे आणि अंग आपल्या त्या नळीला धरून बसलेलं जे पोपटाचं उदाहरण दिलं ते तेवढ्यासाठी त्याच्यात भाराने ते उलट होते आणि त्याला असं वाटतंय की मी हे जर सोडली नळी तर मी हमखास मरा, म्हणून त्यांनी धरून ठेवली कट्ट काय वाटेल ते. आता त्यांनी म्हटलंय पुढे सरळ याच्यावर तर कळतं आपल्याला की म्हणे बांधला मी पुढा ऐसिया भावनेची हा पडे खोडा की मोकळ्या पायाचा चवडा गोबी अधिके ऐसा काजेविणा आतुडला तो सांग पा काय आणिके बांधेला. तो काय दुसऱ्याने बांधलाय. गडीला ते पाय म्हणून शावळून धरतोय ते कोण धरतंय शेवटी, तो स्वतःच धरतोय. आणि कशापोटी धरतोय तो मनशंका. तर याला त्याने म्हटलंय तो सांग पा काय आणिके बांधेला मग न संडी जरी नेला तोडून अर्धा. ज्ञानेश्वरांचं असं तरी ज्ञानेश्वर कधी स्पष्ट म्हणत नाही, पण त्याला तुम्ही ओढून जरी काढायचा त्या नळीपासून प्रयत्न केला तो खाली धडपडतोय पण ती नळी सोडत नाही. त्याला जर ओढून काढायचा प्रयत्न केला तर तो आणखीन घट्ट पकडून धरतो. आपल्या प्रपंचामध्ये बहुतेक तसंच होत असावं म्हणून उदाहरण दिले. तर तो आणखीन घट्ट पकडून धरतो प्रपंच आणि त्याची ते काय देऊ ह्याच्यातली नळी आहे ती पिंजऱ्यातली आणि आणखीन त्याला असं वाटतं की हा जास्त ओढायचा प्रयत्न करतोय म्हणजे आणखीन हा आपल्याला मारणार असं वाटतं. तोडून नेला अर्धा तरी सोड. वास्तविक पुढे काय ते दिलेलं आहे. म्हणून
मराठीच आहे, नळिका भविंदली एरी मोहरे तरी तेने उडावे परीन तुरे. त्यांनी सरळ ती नळी सोडावी आणि पंखात बळे उडून जावं की सर, इतकं सोपं आहे. म्हणजे आता काळजी आहे उदाहरणार्थ मनुष्याला असंच असतं ना, ती नळीला धरून ठेवलं जातं, आणखीन काळजी, आणखीन काळजी, आणखीन काळजी, मुलाची काळजी, नातवाची काळजी, चंपीची काळजी, किती काळजी. तर मुलाबाळांना काय काळजी करायला शिल्लकच ठेवत, किती काळजी. त्यांची जी मुलं बाळ आहेत त्यांची ती मुलं बाळ आहेत ना, तर त्यांना काळजी करायला काहीतरी त्या मुलाबाळांचं शिल्लक ठेवावं. ते सुद्धा आजी आजोबा पडजोबा ते सोडायला तयार, डोळे धरूनच ठेवली. ती तर काळजी त्यांना करून द्या. एक तुम्ही तसं त्यांची काळजी केली तशी त्यांच्या मुलांची त्यांना काळजी करून द्या. त्याच्या पुढची मुलं आणखीन पिढी चांगली पटवंड आहे तर त्यांची त्यांना करून द्या. नको पण तो पडेल, तो बाहेर जाईल, ते पाय मोडून घेईल, आमचं कळेल. घट्ट धरून ठेवायच्या काळजी चाललीच कशाला माणसाची. काय आहे हा प्रपंचाचा अनुभव आहे बघा, तेवढं कर. आता याचा आपल्याशी संबंध काय, तुम्ही म्हणाला आमच्या प्रपंचात आम्ही काय करतो, आम्ही नातवंडांची काळजी. त्यांनी काय म्हणले की हो असं जर असेल प्राप्तीच्या वेळेने दैव आंधळेपणाचे डोळे तर त्याला तो पण काय करणार, दुसरा काय करू शकत नाही. मग काय होतं, तर मग जपात लक्ष लागत, मग वेळ मिळेल, मग याला कोण जबाबदार तर आपण जबाबदार. असं काहीतरी गणित झाले आहे ते सांगतात. म्हणून उदाहरण त्यांनी एवढं त्या फक्तातून दिलं. म्हणून आपण पेया आपणची रिपू जेणे वाढविला हा संकल्प. क्षणभर विचार केला तर मुलाचं घर होणार नाही असं माणसाला, म्हणजे नडी आता बघा काय काय तुम्ही म्हणा काय आमच्या लक्षात आलंय आता काही म्हणणार केलेचा अभ्यास म्हणतो परत करावा. मुलाचं घर म्हणून बिचारा स्वतःचं घर बांधून त्याचं घर बांधलं होतं की मुलाचं घर. आता वास्तविक ह्यांच्या वडिलांचा म्हणजे त्यांचं कमी कर्तृत्व किंवा त्यांच्याबद्दल अनादर म्हणून म्हणत नाही, पण त्यांनी बिचारांनी त्यांच्या स्वतःच्या घराची सुद्धा काळजी कधी केली होती, ह्यांच्याही घरची कधी तरी ह्याचं स्वतःच्या कर्तृत्वानं घडतं. म्हणजे आपण थोडासा इतिहास सुद्धा थोडा अभ्यास केला बरा नाही का, तर त्यांनी कधी आपली काळजी केली नव्हती. त्यावेळेला आपलं माणसाला नोकरीचं त्या पैशाचं नाही का वाटत की अनेकदा असं त्याला जी सगळ्या फॅसिलिटीज सगळ्या दिल्या पाहिजे. कुठलंही गेला तुम्ही बरोबर आहे, फॅसिलिटी वडिलांच्या काळात त्यांच्या परिस्थिती नसेल त्याची काय असेल, आपली किती फॅसिलिटीज होत्या त्याचा विचार केला तर अनेकांची परिस्थिती अशी होती तू जा बाहेर मिळव खात तू शिकायचं शिक, असे लोक किती वाढलेले असतात. आपल्या पिढीमध्ये कल्पना आहे पूर्वीची, आणि जरी असली तरी अशी काळजी घेण्याची काही पद्धतीच नव्हती. तर आपण इतके चांगल्या तऱ्हेने वाढवून एवढे सगळे घरदार आपण सगळे प्रबंध गाड्या थोडे सगळं व्यवस्थित आपण एवढी काळजी करणारे मुळातच त्याला सोन्याच्या पाण्यात घेऊन जाणार आणि काय आता पुढे त्याला तर किती अनुकूल आहे. मग चालेल त्याला वाटचाल काय करायची. हो समजा त्याला नाही कळलं व्यवहार कसा आहे, बाहेर लोक कसे फसवतात, ते कसा त्रास होतो, सगळं त्याला नाही कळलं तर त्याचं नुकसान होईल. नळी आहे ना आपल्याला सुटायची नाही. आपण असं जर असलं तर काय सुटेल त्यातला बाहेर. त्याने तर म्हटलंय मग हे सगळं आंधळेपणाचं काम आहे बाबा तुमचं तुम्ही बघा असं म्हणायचं कारण थोडंसं इकडे थोडंसं तिकडे. परमार्थ हा थोडक्यात आपली दृष्टी विस्तारणं म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे ती गोष्ट आहे कशा की आपल्या दृष्टीचा थोडा विस्तार म्हणजे तो परमार्थ आहे. अगदी आपल्या समोर पाहणे इकडे तिकडे विचार काही केला नाही, मी म्हणतो ते बरोबर आहे तर तो प्रपंचता. थोडं तुम्ही काय म्हणता ते बरोबर आहे का असं विचार करूया एवढ्याला तयार होणं म्हणजे निदान सुरुवात केली आहे. मग ज्ञानेश्वर काय म्हणतात ते बरोबर आहे का बघूया निदान असं म्हणणं म्हणजे आणखीन करायची आपली तयारी आहे. काय ते समजून घेऊन त्याप्रमाणे थोडंसं करून बघूया काय होतं. 15 दिवस कसं फील येत होते ते बघायला नंतर त्या दिवसात महाराज कसं आपण कपड्याचं फील आहे का बघा ते घालून बघावं म्हणजे तुम्हाला कळेल काय फील आहे कपड्याचा. तसं ज्ञानेश्वर सांगितलं म्हणणं काय आहे असं काळजी सोडून थोडंसं राहावं. असं काही समजा आपण उपासना राहावं आपल्या गुरुचं सोपावं. महाराजांचं घ्या स्वामींचं घ्या त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण एक आपली स्वामी तू घेऊन मी तुझ्या पाठीशी ठीक आहे असं पाठीशी आहे तसा विचार करून क्षणभर 15 दिवस चालून लावा माझे महाराज माझ्या पाठीशी आहे तो काय रोज काय होत नाही असं लक्षातच एक पद्धतीचं फक्त आपलं आपल्याला चेक पडत नाही. असं काही रोज करून चालेल का आपली काळजी करावा दुसरं काय करणार त्याला आता मग तुमची काळजी तुम्ही करा. स्वामीची पाठी ते सांगतात घेऊ नको इतकं जर ते करतात तरी सुद्धा आपल्याला सगळी काळजी लागली तर मग आता ती कोण सोडणार तर कोण सोडणार नाही. म्हणून आपण या आपण चिरकू जेणे वाढविला हा संकल्प ये स्वयं बुद्धी म्हणे अशा तऱ्हेचे काही वगैरे आहे. मग आता यात तुम्ही आपण काय करू शकतो म्हणून आपणचे आपण ते या घातली असेल म्हणजे चित्त देवनी घातली. आता याच्या मागे आता थोडं मागे जर गेलो तरी काय
आपण गेल्या वेळेला निवृत्ती कृपा दीप उजेडे जे काय आपल्याला करायचं आहे त्यामध्ये थोडीशी अशी भावना करायला काय हरकत आहे. समजा ज्ञानेश्वरी वाचायला जाऊ या सगळ्याचा आपल्याला व्यवहारात कसा उपयोग आहे ते बघायचं आहे. तर समजा ज्ञानेश्वरी वाचायची तर महाराज तुमच्या कृपेने करू द्या असं म्हणलं तर काय मी असं लागेल मी शब्दकोश पाहिजे पहा त्यात काही कळत नाही असं नाही पण त्यांच्या निवृत्ती कृपा तितकं उजिवेडे असं ज्ञानेश्वरांनी म्हणतात तर आपण निदान विचार करायला हरकत नाही असं ते म्हणतात एक ट्रायल घ्यायला हरकत नाही. तर तसं प्रपंचामध्ये मी करणारच आहे. आता प्रपंच काय आपण थांबणार आहे का हो महाराज येतील काय पाणी भरणार का नाही म्हणजे अपेक्षा करू नये महाराज पाणी सुद्धा गोष्टी पण आपण क्षणभर अशी कल्पना करू की काय पाणी भरणार आहे ना महाराज दिवस उजाडला आता तुमच्या कृपेमध्ये आपल्या प्रकाशामध्ये चालायचं आहे अशी कल्पना करून सुद्धा दिवसाची सुरुवात केली असेल तर त्या दिवसामध्ये त्या उजेडामध्ये त्यांच्या कृपेच्या प्रकाशाच्या उजेडामध्ये काही दिवसात फरक पडतो का काही जे सुचतं त्याच्यापेक्षा जास्त सुचतं का आपण विचार करून बघा क्षण ज्या वेळेला आपण आपल्या डोळ्यांनी समजा एखादी वस्तू पाहणार असतो तर त्याच्यावर आपल्या डोळ्यांनी पाहण्याने जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा त्याच्यावर जर प्रकाश कोणी टाकला तर काय दिसतं काहीतरी फरक दिसत असेल. तसं समजा भगवंताचं किंवा आपल्या गुरूंचं किंवा कशाचं ते स्मरण आपण केलं सकाळी म्हणलं तुमच्या कृपेच्या उजेडामध्ये मला हा दिवस आपला घालायचा आहे असं समजा कल्पना केली त्या माणसाच्या सगळ्या त्या कर्मांचा फरक पडतो. माणसाला जो त्रास असतो तो त्याच्या कर्माचा असतो दुसऱ्याच्या कर्माचा नाही. बरं आता ती कर्माचा त्रास आहे म्हणजे कर्म चुकलं असलं पाहिजे म्हणून त्रास आहे बरोबर कर्म असलं तर त्रास होण्याचं कारण नाही. मग ती चुकीची कर्म झाली त्यावेळेला माझी बुद्धी कशी होती त्याप्रमाणे कर्म झाली बरोबर लॉजिकच असतं. पण तिथे कर्माची माझी बुद्धी बरोबर नव्हती किंवा चुकीची कर्म झाली काही म्हणा त्रुटी राहिली म्हणा असं काहीतरी झालं म्हणून ती कर्म काहीतरी झाली त्याच्यामुळे परिणामतः मला हे आताचा परिणाम त्याचा भोगा मग आता हे समजा मागे गेलं तर त्या क्षणी समजा जर आपण त्यांना प्रार्थना करून हे काम केलं असतं तर जसं आपल्याला महाराज म्हणले तसं की तेल लावून गळे काढले माणसाने तर माणसाच्या हातात चिंता ही कर्म करण्याची युक्ती आहे ना. मग समजा असे कल्पना करू की त्यांच्या कृपेच्या प्रकाशामध्ये आपण ही कर्म केली किंवा सुरुवात केली त्यामुळे बुद्धीत बरोबर प्रकाश पडला हे कसं करावं हे कळलं अमुक एक गोष्ट करावी का न करावी एखाद्या गोष्टीत अडकावं का नाही काढावं करावं कर्म आणि कसं टाकून द्यावं त्यांची खूप वैशिष्ट्य आहेत माझी ती आपल्याला कळतात. ती कळली की मग त्याचा त्रास म्हणजे कर्म बरोबर व्हायला लागली म्हणून त्रास नाही पण बरोबर का व्हायला लागली तर त्या क्षणी मी कुठेतरी निवृत्ती कृपा उजिवेडे चालतो. आपल्याकडे मागे म्हटलं तर ते नामाच्या कारणी कर्म करा सत्यकर्मासाठी हाची मुळं पाया आपण म्हणतो अभंग सत्यकर्मासाठी हाची मुळं पाया म्हणून कुठल्याही कर्माची सुरुवात नामान करा काही तुम्हाला स्मरणाचं वगैरे काय बाकीचं जमत नसेल तर एक मनातल्या मनात एक भगवंताचं नाव घेतलं आणि कामाला सुरुवात केली त्याची वृत्ती आधी शांत पाहिजे तो त्या सगळ्या परिस्थितीकडे म्हणजे सगळा मेकॅनिझम आहे ऑपरेट होणार की या क्षणी समजा आपले गुरुचे स्मरण आहे नमस्कार केला महाराज आता आपण काय करायचं तो विचार करूया त्या वेळेला लगेच ते चित्तवृत्ती शांत झाल्यामुळे निर्णय बरोबर आकलन बरोबर आहे. गडबडीत जाणारा पळत जाणारा माणूस तर असेल ह्या भूमिकेवर काय वाचून जाणार नाही जमा पण जो स्थिरपणे समोर उभा आहे तो सांगेल याच्यावर काय हे जर साध्या व्यवहाराचं खरं आहे तर आपले जे व्यवहार चालू आहे त्याच्यात जर बुद्धी स्थिर राहिली शांत राहिली निर्णय क्षम राहिली तर आपली कर्म नाही का बदलणार म्हणून निवृत्ती कृपा उजेड म्हणून त्यांच्या आणावं त्याला आणि ते आणण्याचं त्यांनी सुरुवात केला त्या उजेडात मी काय अशी सुरुवात केली जो म्हणावं जो भगवंत तो निसंगाचा संगात तो म्हणे पार्था दत्तचित्त होईल परमेश्वर हा निसंगाचा संगात आहे. आता हे कठीण काम आहे म्हणजे आपण म्हणतो सगळं ते आपल्याला त्या संघाशिवाय कामच शक्य नाही संघाशिवाय विचारच शक्य नाही कशाचा त्यामुळे भगवंत आपला संघात तो निसंगाचा संघात म्हणजे काम करेल पण बाजूला राहायची तयारी म्हणजे आपल्याकडे ते संतांच्या पंतांची ते पुढे शिष्य झाले ते पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो कसे ते संत राहतात कसं त्याचे ते सांगतात असतात हे ग्रस्त नाटकात काम करतात तर दिल्लीला ती नाटक कंपनी क्लब त्या काळातले अमेचर क्लब तर त्या नाटकाच्या कंपनीत काम केलं आणि त्यामुळे भूमिकेची सवय तर ते भूमिका करायच्या गाण्याची बाजू आणि कळलं सहज पंत महाराजांचं नाव कळलं म्हणून त्यांच्याकडे
दर्शना बरोबर ओळखीचे माणूस होते. त्यांनी त्यांना तिथे नेल्यावर घर दाखवलं सगळं. गेलं तोपर्यंत पंत महाराज बाहेर गेले. पंत महाराज बाहेर गेले म्हणून म्हणले ते काय म्हणले, जे नेहमी येणारे रामभाऊ म्हणून ग्रस्त होते ते म्हणले की बाबा तू इथे पाहिजे, मी जरा जाऊन येतो तोपर्यंत माझी कामं करून, आणि तोपर्यंत पंत येतील आणि ते आपलं दर्शन भेट वगैरे होईल. गुरुद्वारेचा उत्सव वगैरे होता तर म्हणून हे गेले आणि बसले. यांना बसवलं, ते गेले निघून ओळखीचे माणूस, आणि हे आले ते त्यांना विचारलं की आत आल्याबरोबर त्यांनी विचारलं बूट मनुष्य कसा सूट बूट स्टॉकिंग वगैरे सगळं त्यांनी विचारलं की तुम्ही कशासाठी आहात. मी इथे पंत महाराज सत्तेश त्यांच्या दर्शनासाठी माझे मित्र बरोबर आहे, त्यांच्याबरोबर मी असं काम म्हणजे बसा आपण. थोड्या वेळात पंत महाराज गेले. थोड्या वेळाने डोक्यावर उपरणं डोक्यावर खांद्यावर टाकून बाहेर येऊन बसले. ते बसले आसनाबरोबर अशी बाजूला जी माणसं थांबली होती क्रिकेट चढ पाया पडायला लागली. मागाचा माणूस हाच होता. सगळे हातात काठी वेटी आणि ते स्टॉकिंग बिकिंग सगळे ते मनुष्य हाच होता. त्यांच्या लक्षात हे तर फक्त महाराज नसते. मग दुसरा तेवढ्यात ह्यांचे ते मित्र आले, ते बाहेर जे कामाला गेले होते त्याने आले लगेच चाटानंतर महाराज नमस्कार. काही शंकाच राहिली नाही. बाळाकडे कोण मगाशी तर आले ते असे होते तसे. तर ते म्हणले काय की ह्याने नमस्कार केला, हा लगेच फोन केले व तुम्ही नमस्कार, ह्याने नमस्कार केला. तर म्हणले हे सगळं अभिनय. मग अशी मी मिशनरी स्कूलचा शिक्षक होतो, काय मुख्याध्यापक होतो. मिशनरी स्कूलचा मी शिक्षक होतो. आता मी त्यांचा सेवक आहे यांचा, आपल्या गुरु सद्गुरू. त्यामुळे आपलं भरपूर फक्त ह्यात म्हणले काय आहे आता हे चाललं हे सुद्धा सोबत आहे. ते पण आपलं नाही बरं का. ते म्हणले ज्याने शिक्षकाची भूमिका केली त्यांनी आता ही सद्गुरूंच्या सेवकाची भूमिका केली आणि खरा मी याच्यात करणार असं काहीतरी पाहिजे. तर हे ते करा असं म्हणतात. निसंगाचा संगातू आपला विषय तीच चालला होता की निसंगाचा संगातू. मी विचारलं हे कसं काय अभिनय तुम्हाला वाटला. आता हे त्या नाटकात गेले त्यामुळे अभिनय वगैरे काय वेगळं सांगायलाच नाही. म्हणजे माणसाला त्रास कुठे होतो, याला नमस्कार केल्यानंतर पुढची बोलणं सुरू झाले. तर म्हणजे सोंगाचा अभिमान झाला की त्रास होतो म्हणजे तेवढं आपल्या वाटायला काहीतरी सोंग आलेलं आहे, त्याचा अभिमानात बोलता की त्रास होतो. म्हणून ते काही लोक बाहेर साहेब असतात, हे पण साहेब असतात, मग त्यांचा त्रास होतो. म्हणजे त्यांनाही नंतर त्रास होतो त्याचा. कारण आता बाकीचे थोडे त्यांच्या हाताखाली असल्या किंवा वागणार घरी आल्यावर ते ऑफिस होते नाही वागले तुम्ही म्हणते त्यांना ट्रान्सफर करून टाकतील, काहीतरी असेल त्यांची पॉवर. इथं कोणाला कोण ट्रान्सफर करतात तेच तुम्हाला ट्रान्सफर करतात. गाव म्हणते तुमच्यामुळे सगळी अशांतता होती करा म्हणते. सोंगाचा अभिमान नाही उपयोग पुढे. सोंगाचा अभिमान झाल्याची त्रास होतो. त्यामुळे आपण तसलं काय करू नये. ते सोंग तिथे ठेवावं आणि आपलं मूळ स्वरूपाकडे जावं. आणि म्हणजे आम्ही शिक्षक मंडळी तेच करतो. आमच्या मूळ स्वरूपाचं आम्हाला काय भान असतं, त्यामुळे ते जे काय करायचं ते करतो आणि बाहेर येतो. आता हे निसंग लोक आहेत की बघा, मला म्हणायचं तर ते सांगायचं की निसंग राहणं म्हणजे कसं असेल. आणि भगवंत त्यांचं म्हणणं असं आहे जो निसंगाचा संगा म्हणजे त्याला सुद्धा त्यांनी वैशिष्ट्य दाखवलं त्याचं म्हणून जो भगवंतो. आता भगवंताची व्याख्या करण्याची पद्धत नेहमी काय षण्णाम भगवंती गणा आपल्याकडे ते आहे. शेवटी ही 6 गोष्टींना भगवंत म्हटलं म्हणून ते इथं दिलं. यशस्वी अवदार्य वगैरे आणि काय ते ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सगळे एका ठिकाणी नामनं म्हणजे भगवंत असं आपल्याकडे वचन आहे. षण्णाम भगवंती. तर त्या सगळ्यांना भगवंत म्हटलं जातं. कोणते यशस्वी अवदार्य वगैरे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. तर ह्या 6 गोष्टी काय असतं, ह्या गोष्टी जगात नांदत नाही. कसं आहे ऐश्वर्यवान लोक नाही आहेत का मला, वैराग्यशील लोक नाही आहेत का, ज्ञानवाले आहेत का नाही, ज्ञानी कितीतरी माणसं उदार कितीतरी आहेत. श्री म्हणजे साक्षात हे असलेले ते तर ते साक्षात श्री असलेले लोक आहेत, यशस्वी लोक आहेत, सगळे लोक आहेत. फक्त हे आहे तर ते सगळे एक म्हणजे जुन्या भाषेतला शब्द वापरायचा म्हणजे एक समयावच्छेद एक करून असं म्हणतात ना पूर्वीच्या बाहेर. तर एका वेळी हे सगळं नांदत त्याच्याकडे ज्ञान असतं. पण आपण नाही मुलाचं म्हणतो तो मुलगा शिकली पैसे प्राप्त असं असतं तसं. तर तशा तऱ्हेचं हे नसतं का आपल्या व्यवहारामध्ये. हे सगळं आहे पण तिकडे ते ऐश्वर्य बरं आहे. ऐश्वर्य पण अर्धा कप चहा सगळं आहे. पण देवाच्या समोर उभा राहिला तरी सुद्धा बराच वेळ हुडकत असतो. तिच्यात लहानात लहान गाणं लागते का अवदार किती गोष्टी आहेत अशा व्यवहारातल्या. तर ते हुडकत असतो मनुष्य. ते जरा 8 आणे लागतात 4 आणे लागली बघू ज्या भगवंताने तो किस्सा खुळखुळतो तो दिलेला आहे तर त्याचं मला सांगा उचलावा काय नोटा तर शिल्लकच
हे सगळं सुट्या पैशातच चालेल. म्हणून का ऐश्वर्य आहे पण भावदारी नाही. भगवंताकडे हे सगळंच आहे म्हणून त्याला भगवंत या षण्णाम त्यातल्या त्या 6 गोष्टी आहेत म्हणून आणि म्हणून तिथं समाधान. असा जो भगवंत हे त्याची भगवंताची पारंपरिक लक्षणं झाली त्यात ह्यांनी आपलं ठेवले पाहिजे. ज्ञानेश्वर बाबांची कौतुक काय आहे याच्यामध्ये तो काय त्यांची तारीफ असेल आपल्या तो पलीकडचा विषय आहे. पण तरी सुद्धा त्यांची तारीफ काय असेल तर म्हणून जो भगवंत जो हा असा गुणांचा आहे जो तो कसा पण निसंगाचा सांगतो तो म्हणे पार्थातंत चित्तो. आता जरा लक्ष देऊ नये असं तो म्हणतो जो निसंगाचा सांगतो. तर आता जर म्हणजे मागे आपल्या रामकृष्ण जी गोष्टी आपण बघितलं होतं का तो हे उठले ते विष्णू उठले ते भक्ताच्यासाठी धावून गेले वगैरे वगैरे आणि ते बाहेर गेले परत आले परत झोपले. आपण ते गोष्ट त्या रामकृष्ण देत नाही काय मागे ऐकली जी वाचलेली असतात. तर त्याला ते नाही म्हणजे भक्तावर संकट आलं म्हणून निघालो पण पुन्हा येऊन बसल्यावर म्हणजे काय झालं संकट आता ते पुढे नाही म्हणजे त्याने असं घेतलं स्वतः आता तिकडे पण आता नाही गेलो तरीच आहे. तो जो आहे बघ तो स्वतः आता सगळं करायला लागलाय. पहिल्यांदा हाका मारत होता तुझ्याशिवाय कोण नाही म्हणतो तुझ्याशिवाय कोण नाही. त्यांनी बघितलं बहुतेक काही लगेच येतील असं वाटत नाही काय हातात घेतलेली बरे आपण म्हणून त्यांनी असं हे सगळं आपण सुद्धा करून टाकू पण पूर्ण नाही टाकताय. त्याला असं वाटतं मी करीन कर्तव्य करून असा अर्थ शरणागतीचं एकदा तत्व लावून तो शरणागती असं नाही समजतं. म्हणजे जसं ते 6 गुण एकत्र जाणत नाही तसं एक साधन सुद्धा पुरेसं जमत नाही. आपण आता सोडलं ना भगवंत नाही भगवंतावर पण सोडले म्हणजे थोडक्यात काय माहिती का तुम्ही ड्रायव्हर सीटवर बसा पण आणि मी उठणार पण नाही असं सगळं कार्यक्रम सगळ्याच बाबतीत असं एकंदरीत सांगतो. त्यांनी कशी चालवावी गाडी तसा प्रकार मग तसं निघा नाही हे मनाचंच आहे काय तुम्ही वाहनाचं करता मनातून काय आहे तर मनातून निसंग तर मनातून जो निसंग आहे त्याचा भगवंत आहे. म्हणजे त्यांनी कर्तव्य केलं पण पुढे ह्याच्यात वर्णन केलं बघा की तो करेल पण त्याची स्तुती ऐकायला तो थांबणार सुद्धा. आपण तर थोडं करू आणि कोण स्तुती प्रत्येकाने बघायला जास्त वेळ की कोणी याची दखल घेते का एवढं चांगलं कार्य मी केलं तर कोणाला काही त्याचं आणि नसलं तर पुन्हा त्याच्यावर आपण बोलू नये 4 लोकांच्याकडे एवढं मी केलं पण कोणाला जाणे निसंगाचा संघात. मग ते भगवंतानी सांगा की कसं व्हायचं कारण तो निसंगाचा आहे. आम्ही तर सगळे संघातच पडलेले आहोत. त्या लोभाचं आहे त्या ममतेचं आहे सगळं आहे लोकांच्या चांगुलपणाचं आहे किती गोष्टीचं आहे. मग हे ते म्हणतात हे सोडा मी तुमचाच आहे असं म्हणतात तेच मी सोडायला तयार भगवंत माझा होत नाही असं जे तिला आहे त्याचं उत्तर आहे जो निसंगाचा संघातो म्हणून ते ओळ्या आपल्याला. तर त्यांनी हे पुढे आता सगळं त्याचं वर्णन केलं की त्याच्यावर गृहस्थाश्रमाचे ओझे गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे की तेची संन्यास सवा ठेवी जे सरसे. गृहस्थाश्रमाचं ओझं आधीच माणसाच्या डोक्यावर आहे. त्यांनी आणखीन काय सोडायच्या वगैरे उद्योगाला लागून संन्यास घ्यायच्या उद्योगाला लागून आहे हे ओझं हलकं होईल का भावा त्यात आणि लोक त्याच्यावर संन्यासाचं ओझं टाकून त्याच्यापेक्षा तोच प्रपंच कसा चांगला आणखीन व्यवस्थित काही करता येईल का जसा त्यांना अभिप्रेत आहे तसा आणखीन व्यवस्थित म्हणजे गेला आणि रात्री 12 वाजले तरी तो आणखीन राबत असेल तो तसला व्यवस्थित नव्हे जो तो दिलेला आहे तो चांगल्या तऱ्हेनं त्यांना जसा निसंगपणे अभिप्रेत आहे काय बाजूला तटस्थ राहून अभिप्रेत आहे जसा कसा अभिप्रेत असेल तसा मला करता यावा यासाठी काही करता येईल का तर तेच कार्यक्रम करावा तोच परमार्थ होतो. म्हणजे त्या प्रवचनामध्ये सुरुवातीलाच आहे बघा अध्यायाची की ते गीता ते ज्ञानेश्वरी वगैरे ते आम्ही काय साधू नाही ते आपलं तुमचं बाप काय असेल म्हणणं मार्गदर्शन मग काय म्हणले पुढे की म्हणजे साधूचे ते कोणी वेगळे लोक आहेत का म्हणजे जसं एक अस्वल आहे गाय आहे बैल आहे तसं एक साधू म्हणून एक वर्ग आहे बाबा त्यांचं ते ज्ञानेश्वरी वगैरे काम आहे असं काय काम आहे कुठे ते तो जो मनुष्य आहे तो वेगळ्या एका जीवन पद्धतीने राहतो ती लोकांच्यासारखंच जीवन आहे पण तो वेगळ्या पद्धतीने जगतो तेव्हा ते साधुत्व येतं ना तो काही असा वेगळा जसा बैल गाव गाय म्हैस तसं काय तसं काही तो साधू म्हणून वेगळं काही कोणी गोष्टी असं नाही काही अशी काही वेगळी जमात नाही कुठली काही साधूंची ते साधुत्व कुठलं आहे तर ते वृत्तीतलं आहे ना ते जे जगायचा प्रयत्न करतात ते लोक आहेत म्हणजे हे मुळात सगळ्यांसाठीच आहे कारण ह्यातला कोण वृत्तीचं केव्हा जगायला सुरुवात केली याचं काही सांगत ते काही नाही सांगता येणार ज्याला वृत्तीचं करायचं ठरवलं त्याच्यासाठी केलं आहे त्याला करायचं ठरवलं त्याच्यासाठी मग ती कोणासाठी नाही जो करेल तो काय होईल तो साधू होईल इतकंच होत आहे त्यासाठी असं वेगळं जमात नाही. तसं यांचं जे काय सगळं सांगितलं आहे त्याची सुरुवात अशी आहे गृहस्थाश्रमाचा ओझं ऑलरेडी आहे आणखीन काही गोंधळ करू म्हणजे संन्यास वगैरे वाटतं ना ते सगळं काय गरज नाही कपाळी आधीची आहे
तर त्याचंच जरा थोडंसं तो आश्रम व्यवस्थित सांभाळला गेला तरी खूप काम होईल. म्हणून अग्निसेवानं सांगितला. त्यांच्या भाषेमध्ये ती पद्धत होती, जीवन पद्धती ती सांगितली की अग्नीची सेवा म्हणजे कारण आपली एक आचार पद्धती झाली. तर त्याची आजच्या पद्धतीमध्ये काय असेल तर काय आपलं कोण मालक त्याची सेवा. आपल्या भाषेमध्ये आज काय तर चाकराणी कोण त्याचा स्वामी असेल तर स्वामी सेवा नसेल देतात. म्हणजे समजा घरातली सेवा जी असेल तर स्वामी सेवा तिच्या दृष्टीने आहे. किंवा बाहेर व्यवसाय करणार असेल तर ग्राहक सेवा असेल त्याची. इकडच्या बाजूने असेल समजा तर कुठे नोकरीत असेल समजा तिची स्वामी सेवा आहे. ही सेवा त्याचं म्हणणं अग्निसेवा म्हणजे आजच्या काळात ही सगळी सेवा पाहिली ती न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता. असा प्रपंच काय सांगितलं ज्ञानेश्वर वाचून लोक म्हणते हे आता झालं यांचं भौतिकाचं हे काय इकडे येणार नाही आपल्याला. म्हणजे काय तुमचं जेवण काळ पार्टी अमुक तमुक काय जे असेल लग्न कार्य एवढे आता भौतिक तिकडे करणार नाही. तसं ज्ञानेश्वरांतरी तरी अभिप्रेत नाही. त्यांचं म्हणणं की हे काही न ओलांडिता त्यांचं तर त्यांनी आंदोलनच करून दिले. म्हणून अग्निसेवा न सांगितला कर्माची रेखा न ओलांडिता आहे योगस्पर्श हा होता त्यांची कल्पना. आणि आपली किती ज्ञानेश्वरी गीतेबद्दल कल्पना असली त्यांचं तर म्हणणं हेच आहे जरा व्यवस्थित करावं. रेखा न ओलांडिता जे काय म्हटलंय ते तशा पद्धतीने करावं. अग्निसेवा न सांगते ऐके संन्यासी तोची होती ऐसी एक वाक्य त्याची जे जगी गुढी वविली अनेक सर्व शास्त्रामध्ये हेच आहे अशी पण त्यांची बाई आहे. त्यांचं म्हणणं असं नाही सोडून देऊन सगळं काय होणार ते तुम्ही कशा पद्धतीने करणार यावर परमात्मा किंवा तो संन्यास खऱ्या जे तो संन्यासीला संकल्प भेटे तेथेच योगाचे सारे भेटे ऐसे हे अनुभवाचे भेटे साचे मग पुढचं सर्व ठीक आहे. आता त्यांच्यातले काही गुण यांचे सांगितले आहेत. आपण अगदी सुरुवातीला गेल्या अध्यायामध्ये दोन बघायचे राहिले ते त्यावेळेला तिथे आपण हे पाहिलं ते कसे असतात तर असे वागणारे लोक समरस असतात, विवेकी असतात. आपण जर पूर्वीचे काही आपण पाहणार तर 5व्या अध्यायामध्ये याची सुरुवात करून दिली की 133, 36, 37, 38 या ज्या त्यामध्ये म्हटले बघा ते मी जाणे मी खळबोतले सामरस्य असे. त्यांची काही वैशिष्ट्य म्हणून ही दोन गोष्टी लक्षात ठेवायला हरकत नाही. एक सामरस्य आणि महाबोधे विहार केले. त्यातला महाबोध शब्द लक्षात ठेवा. तरी हा लक्षात ठेवा की सत्पुरुषांच्याकडे गेलं की महाबोध त्यांच्या जीवनामध्ये महाबोध वास करतो. म्हणजे जणू काही महाबोधाने म्हणजे त्यांच्यात उपमा अशी आहे की महाबोधाने जणू राहायला घर केलं त्यांचं देहामध्ये किंवा त्यांचं जीवनमध्ये. अशा तऱ्हेचा महाबोध आपल्याला बोध तो माहिती माणसाला काही बोधाचे नवीन नाही. कुठल्याही माणसाच्या मनामध्ये त्याला कळतं म्हणजे आपल्या दृष्टीनं बोध तर तो त्याला कळतं याचा अर्थ त्याच्याकडे बोध आहे. महाबोधामध्ये काय असेल तर याच्या पलीकडे काहीतरी आहे. म्हणजे काय म्हणजे आता आपल्या भाषेमध्ये साधी आपल्या बुद्धीची पूजा आहे. एक आपल्या घरातली पूजा आहे. तर पूजेचं काय मनुष्य ते करतो सगळं काय आपल्याला माहितीच आहे काय ते काय वर्णन करायचं पण ते सगळं करतो त्याच्या परीने पूजा म्हणून. आणि ते झालं की आता गुड नाईट म्हणत नाही एकदम देवाच्या समोर असं म्हणणं बरोबर आहे पण झालंच आता उद्या सकाळीच आपली गाठ पडणार. तर हे साधारणपणे असे होतं अशी साधारणपणे अवस्था सगळीकडे आहे. मग आता सांगा हे त्या संबंधामुळे हा आता ह्याला देव कळत नाही कळत त्याची काहीतरी पूजा अर्चा करावी हे कळतं का नाही कळत म्हणजे बोध आहे का नाही आहे. आता एक आपल्या समोर असेल तर प्रल्हाद महाराजांचं उदाहरण कसं आहे की आपल्याकडे ते अभिषेक करायला वगैरे ती मंडळी येतात गुरुजी वगैरे आले तर ते तिथे अभिषेक करत असतात. आता ते तरी शेवटी गुरुजी झाले त्यामुळे त्यांची कुठेतरी थोडं त्यांना कामभूक असणार असते. मग ते आपण जसं असतं ते हे लावले असतं अभिषेकाचं पात्र लावले आणि ते पाणी घालायचं काम चालू आहे. मग ते तसं ती मंडळी काय करतात ते सगळं टाईमप्लीज आपलं असतं ना साऱ्या वर्षाचं ते टाईमप्लीज नाही घ्यायचं खेळामध्ये जरा 2 मिनिटात येतो. मग तोपर्यंत ते दूध किंवा काहीतरी असतं मध्ये असं थोडंसं त्यांना विश्राम पाहिजे मध्ये 2-3 तास तो असावा त्याबद्दल काही नाही. पण ते करायच्या वेळेला हे सगळं थांबून द्या. ते आता भिक्षेचं पात्र आहे ना ते पाणी संपलं की ते टाईम घेऊन तिकडे जातं. मग ते काय ते चहा दूध होतं ते झालं की मंडळी परत येतात. आणि असं ज्या वेळेला व्हायचं अभिषेकाचं त्यावेळेला प्रल्हाद महाराज तिथेच बसून ते तिथून उठत नसेल तुम्ही ते दूध घेऊन या आणि ते अभिषेक चालू ठेवायचे. समजा कल्पना करू की म्हणजे मूर्ती ही आपण भगवंताचा भाव समोर व्यक्त केलेला आहे भगवंत समोर आहे अशी भावना आहे आपली. असं जर असेल समजा मी अगदी साधा आता हे घेतो पुढे अगदी साधा आपण काही हे मानू नका पण आंघोळीला एखादा मनुष्य गेला आहे
4 तांबे डोक्यावर ओतले. आई गेली निघून कामाला, घरी चहा बीट घेऊन आली आणि थोडा कुरकुरीत केला. परत एक आले, 10 तांबे ओतले. परत एक मध्ये 1 तासाभराने आपल्या कामाला. कसं वाटेल आपल्याला? आता मला सांगा, मला देवांच्या बद्दल तसं वाटतं म्हणजे म्हणून मी बसतो. त्यांना काही बोलत नाही, पण हे अभिषेक चालवतो. ते काय म्हणायचे, हा जर भावाने ते काम केलं असेल तर त्याला काय होईल ह्याच्या चिंतेने जर तुम्ही हे काम करता तर त्या मूर्तीला तुम्हाला अनुभव घेणं भागच. उलट आहे निगडीत. देवाचा अनुभव घेत नाही असं नाही, मी देवाचा अनुभव घेण्याचं माझ्याकडे सामर्थ्य नाही म्हणून मी येत नाही. तर त्याचं तुम्ही तसं नको का करायला, तर तो ते काम करेल ना. आता बोध काय, तर मूर्ती आहे, पूजा करायला पाहिजे, ओळ घालायला पाहिजे, सगळं बोध आहे. पण महाबोध असं आहे, संतांच्या ठिकाणी महाबोध वास सगळ्या संतांच्या ठिकाणी पाहिजे. तर समरसता आहे आणि महाबोध आहे. आणि समरसता आल्याशिवाय माणसाला महाबोध होतच नाही असं एक वेळ. ही जी काही मूर्ती आहे तिच्याशी तादात्म्य झाल्याशिवाय, समरस झाल्याशिवाय त्या माणसाला, आणि ही म्हणजे काल आपला एक ह्याच्यावर सृष्टीशी समानावर विषय झाला, तर तो तितकाच व्यापक आहे की ज्या वेळेला मी या सृष्टीने कृष्णमूर्तींचं अगदी लक्षात ठेवलं की तुम्ही स्वतःला ह्युमन बिंग किंवा काहीतरी वेगळं समजता, ही इथं चूक आहे. आय एम ए पार्ट ऑफ दिस युनिवर्स असं. या सगळ्या सृष्टीचा मी एक भाग आहे, एक घटक आहे. घरामध्ये समजा एखादा मनुष्य स्वतःला वेगळं काहीतरी समजायला की बाकीच्या सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, बघा व्यवहाराची काहीतरी तो विद्वानच आहे म्हणा, काय भक्तच आहे म्हणा, काय तो आहे काय आहे म्हणा, काय म्हणा, काहीतरी त्याचं वेगळं पण आलं की बाकीच्यांना त्रास. पण तो जर मी सगळ्यांच्यातला एक आहे म्हणून राहील तर वेळी केअर काढेल, मध्ये कामात मदत करेल, त्यांचं काय चाललंय ते विचारेल, त्यांचं काय दुःखात दुःख आहे, काय आनंद आहे त्याच्यात पाहतो. कारण का ही जे पार्ट आहे म्हणून तो पार्ट म्हणून राहिला की त्रास नसतो, तो स्वतंत्र झाला की पैशाचा त्रास. तर तसं सृष्टीमध्ये आपण माणूस म्हणून स्वतंत्र राहायचा प्रयत्न केला काहीतरी की त्रास, पण सृष्टीची इम्बॅलन्स आहे. मग काय होतं, मला पाहिजे म्हणून मी झाडतो ना असं पाहिजे. मग ते सगळं ते आपल्या आता गाडी जावं ते सगळं भानगड त्यामुळे आहे. कारण मी त्याचा पार्ट आहे असं वाटत नाही, त्याचं दुःख होत नाही किंवा त्याच्यामुळे आपण त्याचं कुठेतरी ठीक आहे. आता एखादा व्यवहार आहे तुम्हाला ते करावं लागलं असेल, काढावं लागायचं, पण मनात कुठेतरी वाटतं काय बरोबर आहे ना. हे त्याला सांगायची एखादी गोष्ट मनाविरुद्ध सांगायची, आपण त्याला प्रार्थना करतो किंवा जरा थोडंसं मनाविरुद्ध आहे, पण तुम्ही तेवढं कराल काय, ह्या किती भावना जपण्याची आहे. कारण तुम्ही पार्ट आहात त्याचे. मग माझ्या मनाला जसे क्लेश होतील एखादी गोष्ट सांगताना तसे त्याला ती सांगितल्यावर होतील काय हा विचार मनात आला की तो त्याचा पार्ट. तसं सामरस्य म्हणून पुढे महाबोध आहे. विनोबांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल तर विनोबाला जेव्हा कोठडी दिली, एकांत कोठडी, त्या काठ टाकलेली असायची, खाट आपल्या साध्या भाषेमध्ये, त्या खाटेवर झोपायला असेल, तुरुंगात एकांत वास. तर एक दिवशी ते झोपायला गेले ज्यावेळेला तेव्हा खाटवर झोपले, ते झोपताना खाली साप दिसले. विचार करता काय करावं, हाकलायचं होतं. कारण मी इथं जसा रहिवासी आहे, आय एम ए पार्ट, थोडा महाबोध आहे. आपण ते दिसल्यापासून आधीची पळापळ झाली, ते गेल्यापासून सगळ्यांची पळापळ झाली असते आपल्यामुळे आणखी पुढं काही नाही. कारण भिन्नता नाही, सामरस्य आहे. तोही त्याचा तुम्ही आता आला काय त्याची परवानगी घेऊन तुम्ही आलाय का, उलटा विचार केला तर तुमच्या आधी तो होता. मग तुम्ही ज्यावेळेला कुठे आलात त्यावेळेला त्याची परवानगी आपण घेतली नाही, तो त्या सृष्टीतला भाग. इथे नाही का लोक म्हणत किंवा हे आता असं आपला हा माळ आहे, तर तो मूळ त्यांची वस्ती आहे, प्राण्यांची वस्ती आहे, त्यांची वस्ती आहे. आम्ही तिथं अतिक्रमण केलं, त्यांचे कुठले त्या साफसफाई कायदे सगळे मांडले आहेत, तर त्यांचं आपल्याकडे काही आहे का परवानगी, किंवा ठीक आहे आम्ही तुम्हाला काय दिलं एक गुंठा राहा, अशी काही परवानगी आहे का आपल्याकडे नसताना आपण राहायला. एखाद्याच व्यवहारात तुम्ही अतिक्रमण केलं असेल तर काय, इथे कुठे कोणाचं केलंय का, पण नाही केले. मग तिथं आधी विचार तरी करूया की हा साफ आहे आणि आता पुढे काय करायचं. तर आता एकच ते म्हणले की आता मी मुक्कामाला आहे, तो मुक्कामाला आहे, आपल्या काय तसा ह्याला फरक पडत नाही, त्याचा बरं त्यांनी काय आपल्याला अडथळा केला नाही, त्याचा तो पडून राहिलाय का तुम्ही मग राहू. आता आपल्याला तर कोठडीत करणं भागाची शिक्षा आहे, तेव्हा आपल्याला कोठडीत राहावं लागेल. तोही राहिला काय सोपं आहे तुम्ही म्हणा, पण झालेलं आहे ना झालेलं आहे म्हणून आता ऐकलं भाग आहे की आपल्याला ते सामरस्याचं सुद्धा आपल्यासमोर पाहिजे असंच की समोर. हे ते फार मोठं सामरस्य आहे. आपण पालीचं प्रयोग करून बघितलं तरी सापाचं काय दबायचं नाही आपल्याला असू दे. असं जरी वाटलं तरी खूप झालं. एवढं मोठं शिकल्यानंतर आपल्याला असं एखादं होईल एखादं बेडूक समजायचं आहात घेऊन काय तसं अगदी तुम्हाला बाजूला करायचं होतं तरी सुद्धा वेगळं मार्ग आहे त्याला बाजू करते, पण ते एकदम सगळीकडे हे ऐकल्याचं सामरस्य अहो शेवटी ते सृष्टीचा जीव आहे. जेवढं भगवंताचा जीव म्हणून तुमच्यावर प्रेम आहे तेवढं त्याच्यावर येईल तसा विचार केला ते असं असं आठवतं आवडतं. तर तसंच नाही आपली दोन मुलांच्यात आपल्या प्रेमात कधी नसतं. मग भगवंताचं का असेल
तर तसं हे आहे. मग हे सामरस्य निर्देशकारी संस्था. हे सामरस्याचं काय आहे तर ते त्यांनी पुढे असं म्हटलं की आता असं करूया, रात्रीची वेळ आहे, आपण सकाळी नेहमीच पद्धत कशी की दिवा घालवायचा आणि झोपायचं त्या एकांत ह्याच्यात कोठडीतला. म्हणजे आजचा दिवस आता दिवा तेवढा काढायला कारण का तो समजा उठलं त्याच्यावर पाय पडला हा विचार आहे. असं नाही की मला भीती वाटते दिसत असला म्हणजे बरं, हा प्रकार नाही. महाबोधही आहे आणि सामरस्य काय आहे तर हे त्याच्या जीवनाशी. मग हे असल्यामुळे पुढे मग बोध आहे त्याच्यातला. मग त्यांना त्यांच्या व्यवहारावर, विनोबांच्या सारख्याच्या व्यवहारावर फक्त 30 सेकंदाचा परिणाम झाला. झोप लागायला 30 सेकंद उशीर, 2 मिनिटात त्याला झोप लागत असेल त्याची 2.5 मिनिटांनी लागली असे म्हणून घेतली. एवढाच फरक, बाकी काही फरक पडला हे सगळे विचार करून हे करून कारण त्याचा थोडासा चित्तावर वगैरे मिळाला असेल तर एवढंच फरक पडला. आणि सकाळी उठले तर म्हणजे आई पाहुणे तो आपल्या आधी गेले दिसतो, आपल्या आधी आला होता, आपल्या आधी गेलेला होता ते उठले काही त्याची व्यवस्थित त्याची व्यवस्था नाही, आपली व्यवस्था होती ती नाही, काही अडचण नाही. सामरस्य म्हणजे एकदम काय असं करून फार मोठा झाला पण निदान माहिती तरी असावं की असं सामरस्य आहे. पण हे जर असेल तर ह्या पशुपक्ष्यांचं झाडांचं सगळ्यांचं सामरस्य आपलं मग काय होतं आपलं जीवन अधिक रसमय होतं. हा मुद्दा आहे. मुद्दा हा नाही की त्या झाडाचं मला काय करावं लागेल, त्याचं काय करावं, काय करतो पण काही तरी करून झाड काय बघतो तरी निदान की अरे बाबा हा पण जीव आहे. हे जर लक्षात आलं तर पुढचं लक्षात किंवा आपले जसे पिढ्या काहीतरी घडत कसं चाललेलं आहे, पुढच्या पिढ्या कशा चाललेल्या आहे हे सगळं जे आहे तसंच त्या डोंगराचे काहीतरी मागच्या पिढ्या तिथे पुढच्या पिढ्या चालले त्याचे पण परिवर्तन चालले, बदल चालले कुठेतरी तादात्म्य आपल्या व्यवहारामध्ये तुमचं कसं चाललंय असं एखाद्याने विचारलं तर बरं वाटतं का नाही. सगळं आपण दुःख सांगून घेतोय, हो अलीकडे फार त्रास आहे असं नाही कसं किंवा काय अलीकडे बरं चाललंय मागच्या पेक्षा, हे जितकं बरं वाटतं तितकं त्या सृष्टीला सुद्धा वाटतं. पण सामरस्याने म्हणणारा त्याच्यासाठी हवा मग हे वाटेल. अशासाठी सामरस्य आलं तर बोधाचा महाबोध होतो. मग बोधाचा महाबोध म्हणजे ती भाजी त्या रामाने खाल्ली होती त्या प्रल्हाद महाराजांची जाऊ ती भाजी आधी रामाने खाल्ली, त्या पडवळाची भाजी केली आणि ते आपल्याला माहिती असेल की त्यांच्या त्या रावणाच्या छत्री मुक्कामासाठी गेले होते आणि तिथे त्या घाटपाडींच्याकडे मुक्काम होता वगैरे आपल्याला माहिती असेल. तर त्यांच्याकडे मुक्काम होता, दुपारची जेवण यांना तब्येत कमी नसायची म्हणून प्रल्हाद महाराजांना आधी बसायचं, देवाचा नैवेद्य दाखवायचा, प्रल्हाद महाराजांनी बसायचं. त्यांचं पंगत झाली म्हणजे जेवण झालं की सगळ्या मंडळींनी जेवायला बसायचं. सगळी मंडळी जेव्हा नेहमीची जेवायला बसली तेव्हा पहिला खास घेतलं करून तुम्ही ताटकन करून एकदम पडवण प्रचंड करून कुणाच बघायचं राहिलं ते कापल्याबरोबर बघतात ना स्वयंपाकाला चिरायला लागले का पडवण ते लगेच कोणाशी पाडून जेवायचं ते बघायचं राहिलं आणि अत्यंत कडू भाजी यांचं जेवण होऊन नेहमीप्रमाणे त्यांना वाढली नव्हती. मग त्यांना विचारलं गेलं यांना कोणाला अन्न जाईल ना पुढे सगळ्यांनी माझी पाण्याची काढली इतकी कडू तुम्ही का कसं काय खाल्लं ते म्हणले त्यात काय माझ्या आधी रामाला खाल्लं असं माहिती सामरस्य काहीतरी मी तर म्हणतो हे भगवंताच आहे आपल्या माणसं तरी करता येईल की नाही. आपल्या घरात जी माणसं आहेत त्यांना एखादी गोष्ट मिळाली की नाही, त्यांना करून की नाही, चढून जो बघतो त्याच्या दृष्टीनं काय जीवनामध्ये त्याला आवडतं हा महाबोध. या बोधाच्या पलीकडे गेल्यानंतर महाबोध संत महाबोधाचे बघा तिथे वाक्य त्यांचा शब्द कसा आहे संत किंवा हे जे काही योगी त्याला योगी म्हणतात महाबोधे विहार केले असं महाबोध विहार आहे असं आपल्याला त्यांच्या जीवनात या महाबोधात शिकण्यासाठी आपण शिकण्यासाठी आणि हे सामरस्य किंवा दुसऱ्याच्या परिस्थितीवर दुसऱ्याच्या परिस्थितीशी तादात्म्य आपल्याला दुसऱ्याच्या परिस्थितीशी चालत नाही पण आपण क्षणभर विचार करावा त्यांनी माझ्या परिस्थितीशी तादात्म्य पावावं असं मला वाटतं की माझं एवढं दुःख आहे मला एवढा त्रास आहे कोणी करून असो तो त्यांनी समजून घ्यावा असं तरी आपल्याला वाटतं. मग तेच त्या सृष्टीला वाटतं की त्याचं जे काय आहे त्यात नेहमी समजून घ्यावं. झाडाला पाणी मिळालं नसेल तर ते कोरडं पडलेलं आहे आणि त्याचं म्हणणं एवढंच आहे की मला मला पाणी नाही आहे किंवा मी पाण्याने तहानलो आहे हे आपण समजून घ्यावं असं झाडाला वाटतं. हे जे ज्याला वाटतं ज्याला कळतं त्याला माणसाला काय वाटतं हे कळतं ते पाठ. आपण जर त्याचे काही घटक असले तर मग ह्याच्यावर प्रकाश पडतो की ते काय होतं. मग मनुष्य ते झाड तहानेने व्याकुळ होतं आणि मनुष्य त्या शब्दांसाठी किंवा समासासाठी व्याकुळ होतं. त्याचं कारण काय ते आपल्याला काय सामरस्य आलं की महाबोध लागतो. म्हणून सामरस्य आणि महाबोध एवढं तरी आपल्या लक्षात ठेवलं आणि ते यावे म्हणून हा सगळ्या अध्यायामध्ये स्वतःला काय वळण लावावं ते पुढे सांगितलं.
अध्याय जे आहे त्याची सुरुवात तिकडून 5व्या अध्यायातून झालेली आहे आणि मग हे सांगितलंय सगळं. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पने. स्वतःच म्हणून वेगळेपण, ज्याला इथे आपण संकल्प, स्वतःच म्हणून वेगळेपण जे आहे ते बघा. किंवा पुढचं बघा. तया बंधू कोण कायाचा देशिया कवण तयाचा नीट विश्व ऐसा जयाचा बोधूचा आला तो म्हणालो. म्हणजे पुढच्या एक 10व्या पुढे गेल्यानंतर आत्ताच्या 4व्या सोनमित्रा हे बंधरात्मा 9व्या नीच विश्व ऐसा जयाचा बोधूला असं थोडं तादात्म्याने आपल्या कुटुंबातल्या माणसांचे राहता आलं. मी जगाचं तर खूप लांब आहे म्हणून लांबच आहे, मान्य आहे. ते थोडंसं कठीण असेल समजून घ्यायला. शेजाऱ्याचं दुःख समजून घ्यायचं कदाचित कठीण असेल, पण माझ्या घरातल्या माणसाचं दुःख समजून घेणं काय आनंदही असेल. त्याचा आनंदात सहभागी नाही झालं तरी माणसाला सतत ताण दिला की माझा एक आनंद आहे, तो एक समजून घ्या. ठीक आहे, काय काढत असेल, खाण्यात असेल, काय असेल तो असेल, पण त्या आनंदामध्ये मी सहभागी झालो तर त्याचा हा समरस्याचा आहे. त्याच्या पुढे माणसाला महाबोध, आणि हा महाबोध झाला मी विश्व ऐसा ओळी बघा. तया बंधू कोण कायाचा देशिया कवण तयाचा नीच विश्व ऐसा जयाचा झाला. त्यांचं म्हणणे असा माणूस जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभाव बनता. अशा माणसाचं दर्शन, अशा माणसाचं राहणं, अशा माणसाचा सहवास हे त्यांनी एका ओळीमध्ये सगळं वर्णन केलंय. जयाचे नाव तीर्थ रावो, परत एक लक्षणांचा रावो मागे आपण बघितलं तर तसं हे तीर्थ रावो म्हणून इतकं ते शक्य आहे. हे साधू वगैरे ते नाही, साधुत्वाचं काम वेगळे कोणी जन्माला येणार नाही, हे आहे. जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभाव कांता. भ्रांताला सुद्धा ब्रह्मभाव देण्याचं सामर्थ्य आता आहे. म्हणजे महाराजांच्याकडे दोष सांगितले महाराजांनी तरी लागत नसेल असं ऐकलं असेल आपण. महाराज एखाद्याचे दोष सांगत तर तुम्ही असं करता तसं करू नये. एरवी असं करतात म्हणले तरी माणसाचं आयुष्य संबंध नाही. आपण व्यवहारामध्ये बघतो की एखाद्याचा दोष त्याला सांगितलं तर किती लागतो त्याला, तो म्हणतो नकोच हे काही चांगले नाही असं वाटतं त्याला, किंवा तो आपल्या घराची पायरी करतो असं नाही दोष एखादा सांगितलं. पण महाराजांच्याकडे त्यांनी स्वतः सगळे दोष प्रत्यक्ष त्या माणसाला सांगितले तरी त्याच्या अंतःकरण दुखवलं जात नसेल आणि माणसाला उलटा आनंद होऊन ते दूर करायच्या मार्गाला माणूस लागेल. म्हणजे काय कमाला नाही आपल्या थोडंसं लक्षात घ्यायला सुद्धा तेवढी रेंज आहे. तर त्या भ्रांताशी ब्रह्मभाव होईल इथपर्यंत त्यांचं म्हणणं आहे. आणि हे करायला पुढे जो मार्ग सांगितलेला आपल्याला त्याच्या वेळेचं बंधन आला, पण ठीक आहे बऱ्यापैकी पाहिजे म्हणून ते समोर असावं. ही पूर्वी आपण दयाचे त्यांनी समबुद्धी शब्द वापरला आहे, समरस शब्द वापरला आहे. हे सगळं असं आहे. तुम्ही म्हटले समरस ते जगाशी समोर असून मला काय होणार, माझ्या दुःखाचं काय, माझं काय कोण बघणार. ते समरसपणामुळे मुळातच तुमचं दुःख मुळात आधी बांधलं हे खरं आपल्या लक्षात येईल. आपल्याला वाटतं की माझं दुःख मी जपून केलं, आता कोण तो मला येणार आणि मोकळा करणार आणि मग माझं दुःख करणार. असं काही नाही. मी दुसऱ्याच्या दुःखात सहभागी झालो, त्याच्या माझं दुःख निम्म आधीच झाले. आठवण काय नाहीच आहे. वाहतं पाणी आहे, खऱ्याच उदाहरण दिली त्यांनी आणि इतके छान दोन शब्द वापरले त्याला. सातत्यानं ते प्रवाही साठलं की डबकं झालं, तसं चित्त सातत्याने प्रवाही या वेगवेगळे प्रवाह. तर तसं हे समरसतेमध्ये माणसाचं चित्त दुसरीकडे जात आहे. ते दुसरीकडे गेलं की काही वेळेला माणसानं आता म्हणजे आपले डॉक्टर मंडळी काय सांगतात की आता असं करा, तुम्ही हे शहराचा आजाराचा विचार करतो, दुसरं काहीतरी तुम्ही हातात घ्या. म्हणजे काय एखाद्या कामात लक्ष घाला म्हणजे तुमचा त्रास जरा कमी होईल. कारण सारखं मी आजारी मला असं जर करत बसला तर ते डबकं झालं. आता ते पाणी नसणार, थोडक्यात खराब होणार. हे जसं लक्षात येतं आणि डॉक्टर म्हणतो की आता तुम्ही दुसऱ्या कामात लक्ष घाला. समजा त्यांनी एखाद्या काहीतरी एक सामाजिक काम घेतला, काहीतरी दुसरा एखादा गरजा अभ्यास केला म्हणा, काहीतरी केलं, ते केलं की चित्ताचं प्रवाह गेलं तिकडे. त्याची जी एनर्जी आहे, त्याची जे अटेन्शन आहे, ते सगळं हे सगळी त्याच्या शक्ती तिकडे वापरल्या गेल्या. त्यामुळे इकडची ती कमी झाली. आपण ते विचारच करायला मिळेल इतकं काम त्याच्या मागे. चांगलं काम लावून घ्यावं, कुठल्या तरी बातम्या त्यापेक्षा एखादं चांगलं सात्विक असं एखादं काम लावून घेतलं त्याच्यामध्ये आपलं कल्याण दुसऱ्याचं कल्याण होईल असं समजा, तर त्या कामात लक्ष घातलं की कमी होतं सगळं. असं त्यांचं म्हणण्याचं हे आता आपण ऐकतो आणि आपल्याला चालतं की
ते पण चालायला की ते जे म्हणतात सामरस्याचं समरसता, त्याचे समबुद्धी म्हटलंय. समबुद्धी समरसता त्याला आता सगळं काय सांगत बसत नाही, पण समबुद्धीचं कसं असतं सामान्य माणसाला. आता आपण मगाशी याचं सामरस्याचं बघितलं, हे प्रल्हाद महाराज वगैरे नाही ते थोरच आहे. तर त्यानं ते म्हणजे आपण ते साधू वेगळे करतो बाजूला, ते प्रल्हाद महाराजांचं वगैरे काम आहे, ते मूर्तीशी दादात वगैरे आम्ही आपलं ते मुस्कळणार आवडाचं देव की आमचं आहे काम. तर असं नाही, आपल्या घरामध्ये सुद्धा तो देव चित्ताची हे ठीक आहे. क्षणभर जमतो की मोठ्यांचं काम. आपल्या महाराजांच्या त्या आदर्श शिष्यांच्या मध्ये ती जी यादी आहे त्यामध्ये आपण ते विश्वनाथ आचार्याचा आचार्य तो योगायोगाने तिथे आलेला माणूस, तर त्याची सुद्धा समबुद्धी कशी होते हे माझ्या लक्षात आलं. त्याचं आपल्या समोर हे माहिती असलेली गोष्ट आहे. पण ह्याला रत्नागिरीला जे फडणीस म्हणून बसतो ते रावसाहेब, त्यांचा तो पूर्वीच्या लोकांच्या जवळ त्यांचे आचार्य बरोबर असतात आणि ती मोठी मंडळी उद्यावरची, त्यामुळे ते त्यांच्याबरोबर त्यांचा काय जसे ते पूर्वीच्या लोकांचे ते आमच्या काय त्यांचे ते उपस्थित असत तसं तो आचार्य त्यांच्याबरोबर होतो. आणि पुढे यांची प्रकृती एवढी बिघडली, संदेह होता त्याला काय, आणि तेव्हा ते अगदी हिमच म्हणजे काय त्यांना टाका येणार, सगळे औषध गोड अजिबात नाही, महाराजांची काळजी होती त्याला गुळ अजिबात नाही काय, आणि शेवटी कंटाळे, या सगळ्या आजाराला कंटाळे, आणि केवळ आता हवेचा पालट करायचं म्हणून मिरजेला येऊन आहे. नोकरीत अपरिमित रजा पडली आणि शेवटी आता ती जाते काय अशा अवस्थेत. आणि अशा अवस्थेत ते जाऊन त्या मिरजेला असते. मिरजेला त्यांचे मित्र त्यांना वाटेत गाठ पडले, त्यांना त्याच्यात बसवावं लागेल खुर्चीत, आणि हा विश्वनाथ त्यांना घेऊन जाईल आचार्य, त्यांना बरोबर घेऊन जसं आपण ते लहान मुलाला घालून घेऊन जातो खुर्चीत तसं घेऊन जायचं. आणि तिथं ते ग्रस्त समोर गाठ पडले. ते म्हणले आता तुम्ही एवढं सगळं केलंय, मी ह्या सत्पुरुषांचं नाव आहे इकडे जवळ ते या एवढी भागात असतात, तर आपण त्यांच्याकडे का जाऊन येतो, म्हणून ते गोंदवलेकर महाराजांचं नाव त्यांना, म्हणून ते गोंदवलेला त्यांना म्हणजे तर काय नाहीतरी आपण अशाच सोडलेली आहे तिथं जावं, म्हणून हे आचार्य घेऊन तिथे गेले आणि सांगितलं असं समोर मी असा रावसाहेब आहे, त्या काळात रावसाहेब आमचे तर व असं आहे, मी असं ते आहे, मला काय हे नाही म्हणून काही येत नाही, आणि माझे अशा या आकाराच्या बाबतीत डॉक्टरांची सगळी औषधांची सुटलेली. महाराज म्हणजे मी काय वैद्य नाही, मी काय वैद्य नाही, हाकीम नाही, तर त्यामुळे मी याच्यावर काय औषध देणार, तुम्हाला इथं राहायचं असेल तर तुम्ही इथं काय करू म्हणजे तुम्ही तिथून अंगारा घेऊन जा, असं करून राहायचं, तिथं अंगारा घ्यायचं औषध. मग म्हणले मग पथ्यपाणी काय करू शकतो, मी औषधच दिलं नाही, त्यामुळे पथ्याचा काय प्रश्नच नाही, तुम्हाला प्रकृतीला जे पचेल तेवढं खात जा म्हणजे. कारण तसं सरळ नसतं, साधं नसतं अगदी, तर त्याच्यात जे तुमच्या प्रकृतीला आणवेल पचेल तेवढं खात जा, तर तेवढं खायचं आणि राहायचं. आणि 3 महिन्यामध्ये त्यांची प्रकृती सुधारली, संदेवाची वगैरे सगळं गेलं आणि प्रकृती सुधारली आणि हजर व्हायची वेळ आली. तेव्हा त्याने अर्ज केला आणि ते हा आचार्य बरोबर राहिला त्यांच्याबरोबर, आणि 3 महिन्यांनी जेव्हा त्याने सगळं बरे झाले तर तिकडं त्यांनी अर्ज केला की आता मी हजर होऊ इच्छितो. तर आता रावसाहेब त्या काळात ती रत्नागिरी जागा मोकळी होती, आता कुठे ती मोकळी असणार, गव्हर्नमेंटने मान्य केलं हजर व्हा म्हणून सांगितलं, गदगला जावा म्हणून सांगितलं, तिकडे जागा मोकळी आहे. गदगला जायचं ठरलं तर गदगला हे हजर व्हायची म्हटल्यावर हा निघायची वेळ आली, तर आचार्याला लागलं प्रेम तर तो म्हणला काय महाराजांना काय म्हणला त्यांच्या अपरोक्ष म्हणजे परोक्ष म्हणायचं खरं तर अपरोक्ष म्हणला की मला इथंच राहावंसं वाटतंय, तुमच्याकडेच राहू काय. त्याचं साधं कॅल्क्युलेशन काय होतं की एवढ्या मोठ्या नामवंत डॉक्टरांना वैद्याने ते काय जमलं नाही त्या माणसाने तिथं अंगाऱ्यावर केलं दुसऱ्या, तर त्यांची सेवा करण्यापेक्षा याची सेवा काय बरं का हे झालं. आणि म्हणून म्हणलं इथंच राहू का, आणि म्हणला पुढे की तसं नुसता राहणार नाही, तुमच्याकडे रोज 200 माणसं जेवतात, सगळा स्वयंपाक नाही आणि रे पण काय तर चित्ताला समजतो येतं, सामरस्य काय येतं, आणि शेवटी बुद्धी काय राहते प्रपंचाकडे बघायची ते सांगायचं. तर हे सगळं झाल्यावर महाराज काय म्हणले, कसं असेल काय कळत नाही, पण त्यांनी त्याला एकच सांगितलं आपण आत्ता जा, आपण इथे राहू नका, आत्ता त्यांच्याबरोबर राहायला जा, तुम्ही जर आत्ता राहिला तर रावसाहेब मला म्हणतील माझा रोगही गेला आणि माझा आचार्यही गेला, माझा रोगही गेला आणि आचार्य गेला म्हणतील, त्यामुळे तुम्ही काय आता राहू नका, तुम्ही त्यांच्याबरोबर जा, तुमची नंतर इकडे येण्याची वेळ येईल पाहिजे काहीतरी. तर ते हे सामरस्याने माणसाला कळत असेल असं मला वाटतं, त्याच्या चित्ताशी सामरस्य झाले त्याच्या प्रारंभाचे सगळं गणित लक्षात येतं आणि त्यामध्ये येत असावं. तर ते म्हणजे तुमची येण्याची वेळ, त्यांचं म्हणणं आहे म्हणून तो गेला तिकडे जायला, आणि गेल्यानंतर तब्येत बिघडली, गेल्यानंतर 15 दिवसात महिन्यात तब्येत बिघडली आणि तोच जागेवर बसला, त्याचं ते आचार्यपणाचं काम म्हणतात दुसरा आचार्य ठेवावा लागला, आणि त्या रावसाहेबांना आणि ह्याचं करावं लागायला लागलं, ताप यायचा जाईना
आणि शेवटी तो इतका अशक्त झाला की ते रावसाहेब म्हणले, बा हे तुला मानवत नाही हवा इथून दिसते. म्हणलं मी असं करू का, मी काय घरी जाऊ का आता, कारण हवा काय मानवत नाही मला, आपण बघितलं 2-3 महिने प्रयोग. तुम्ही आपलं घरी जातो आणि तुम्ही आपलं हे त्या दुसरा आचार्य नेमलेलंच आहे, तर तुमची पण काय अडचण होणार नाही हे सांगून मी म्हणला घरी जातो. म्हणून तो बाहेर पुढे हा सोडून गेला हे त्याच्या भावानं कळलं की हा सोडून गेला आचार्य, आणि तिथं तो हे करून नाही महाराज सांगितलं त्याप्रमाणे नाही. सामान्य माणसाचं काय होतं ते मला सांगा, किती सामान्य झाला ना तरी सुद्धा इस्टेट म्हणजे तिथं खरं त्याचं म्हणणं आहे. पुढं तिकडे गेल्यावर हे मुंबईला आपले आंतरकाळाची बाबुराव आंतरकाळाची हकीकत आहे की बाबुरावांनी पुढे त्यांच्या शेजारी तिथे एक आचार्य राहत होता, तो ह्याचा भाऊ, त्याचे आचार्याचंच काम करायचं. आणि त्याला माहित होतं की आपला भाऊ असा कुठेतरी ह्या भागात गेलाय आणि कुठल्या तरी साधूजवळ जाऊन राहिला संतांजवळ, आणि तो घरदार सोडून गेला. तर त्याला त्यांनी निरोप दिला, जर तोच असला, त्याला नाव विचारा, सगळं विचारा, आणि आमची गावाकडे मोठी जमीन आहे, शेतीवाडी आहे, तर त्याला तेवढा आमचा निरोप सांगा. त्याला निरोप काय हे आली, खात्री केली हाच आहे. तर तो एकच म्हणला की त्या भावाने सांगितलेला निरोप त्याचा असा होता की तुम्ही काय तिकडे येत नाही, तर ती इस्टेटीचा उपभोग आम्हाला मिळत नाही, बाकीची अनेक मंडळी गावातली त्या इस्टेटीचा उपभोग, तर तुम्ही एकदा तुमचा कागद आम्हाला करून द्यावी आणि इस्टेटीचं हे सोडा, आणि तो सोडला तर आम्हाला इस्टेटीचं, आणि मग आम्ही त्यांना बरोबर बाजूला करून द्यायला. त्यासाठी तुला त्यावर त्यांनी उत्तर काय दिलं की मला असं वाटतं की मी इथं राहिलो तो इतक्या आनंदामध्ये आहे की माझी इस्टेट माझ्या भाऊबंधांनी उपभोगली काय आणि कोणी ट्रस्ट सारखंच आहे. मला या दोन्हीमध्ये कुणी इस्टेट भोगली तरी सारखंच वाटतं, मला काही त्यात पडायचं नाही. पण व्यवहाराने आता बघा, सामरस्याचा प्रश्न आहे आणि बोधाचाही प्रश्न आहे आणि सामान्य माणसाचा प्रश्न आहे. आचार्य मनुष्य आहे किती कुवत असेल संत केला तर त्यांनी हे पण सांगितलं की मला त्याच्यात प्रश्न आहे, परंतु तुमची व्यवहारिक अडचण मी समजू शकतो, मी इथून हालणार नाही, तुम्हाला काय कागद घेऊन यायचे तिथे या, त्याच्यावर मी सही देतो, तुम्हाला काय करायचं सगळीकडे बरोबर समज होती, सगळीकडे समस्या. तो म्हणून मला जायचं नाही, मी नाही तिकडे येणार, तुम्हाला ते अडवून असू बरं, तुम्हालाही अडवत, व्यवहाराचंही तुमची अडचण मला कळू शकते, पण त्या दोन्हीमध्ये मला साम्यच वाटतं, त्रयस्थ आणि तो तुमचा आत्ता, यामध्ये मला सारखंच वाटतं. दोघेही त्या स्थितीचा काहीतरी वापरच करतायत, तर ते आनंदाने करू द्या असंही वाटतंय. मी इथून यांचं मला सोडू नये असंही वाटतं, इथून मी एक दिवस सुद्धा बाहेर जाणार नाही ही पण तयारी आहे. आणि या सगळ्यात ही तोड सामान्य माणसाचं एवढं होऊ शकतं. आपली अडचण कुठे आहे की आपण सामान्य, आपल्याला हे काही झेपणार नाही, तर आपल्याला ह्या एका आपल्याला हे झेपू शकतं. या बोधाचा बोध धरून आपल्याला सुद्धा तेवढं झेपेल, निदान आपलं चित्त मोकळं होईल असं काय. म्हणजे विनोबांचं म्हणणं अगदी चांगलं आहे, आपल्याकडे इतकं चित्ताचा अक्षरशः चमत्कार आहे, आपल्याला इतकी शक्ती आहे माणसाकडे चित्तामध्ये, तो साक्षात आनंद किंवा भगवंत मिळवेल एवढी त्याच्याकडे शक्ती आहे. फक्त भाजीत मीठ कमी पडलं ह्याची चर्चा करण्यात तिचा भाजीत मीठ कमी पडलं तर ह्याच्यावर माणसांचा दिवस जातो. खाण्यात खूप झालं, खाण्यात काय आता शेवटी शक्ती आहे, तिकडे वापरली तिकडे वापरली जाते असं. तर ती जर आपण वाचू शकलो, पुढं सगळ्या 6व्या अध्यायाचा प्रस्ताव आहे, पुढे जे सगळं सांगितलं आहे ते सगळं ह्यासाठी सांगितलं की काय करायचं, कसं आहे, कुठं आहे, ते कुठे असतात आणि आपल्याला कुठे जायचं आहे, आणि आता तो जायचा मार्ग काय आहे ते आता पुढच्या अध्यायामध्ये इथून जे पुढचं शिष्टोपदेश सुरू होतात ते आपल्याला काही सांगण्यासाठी होतात. त्यातला तांत्रिक योगाचा भाग आपण सुरू, पण जो इतर योग त्याच्यामध्ये सांगितला आहे तो भगवंताशी आपण जोडले कसे जाऊ आणि का विभक्त असतो, कसे जोडले जाऊ याचा मार्ग सांगण्यासाठी आहे. तर तो कसा आहे ते आपण
वाटतसे शरण जाणे कठीण माझे मन मी पण आड येते माझे मन मी पण आड येते सदा संत छाया देई देवराया सदा संत छाया देई देवराया आडे बेचारा सगुण उपाय आडे बेचारा सगुण उपाय सावली सिवाय संतांची सावली सिवाय संतांची सदा संत छाया देई देवराया सदा संत छाया देई देवराया संतांची आठाई अपारी गया संतांची आठाई अपारी गया दिना उतराया राग दीन दिना उतराया राग दीन सदा संत छाया देई देवराया सदा संत छाया देई देवराया तेण्याची काया उद्धरेन तेण्याची काया उद्धरेन उद्धरेन सदा संत छाया देई देवराया सदा संत छाया देई देवराया सदा संत छाया